मनाला खूप प्रसन्नता वाटली। या निमित्ताने मी आपल्या पुढे आज उभा आहे, पण या निमित्ताने बऱ्याच गोष्टी मला प्राप्त झाल्या। श्यामलताईंची फार दिवसापासून भेट घ्यायची इच्छा होती, त्यांची भेट झाली। शेषराव मोरे सर येतात किंवा नाही या बाबतीत मी विचार करत होतो, पण ते आले। पांडे सरांनी ही संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे अनेकांना भेटता आलं। आमचे कोंपलवार या ठिकाणी आलेले आहेत, अंजनीकर आमचे बालपणचे मित्र आहेत, सगळ्यांच्या भेटी झाल्या, खूप आनंद वाटला। या नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राचे सर्व पदाधिकारी, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, मान्यवर प्राध्यापक आणि बंधू भगिनी, मित्रांनो, मी गर्दी म्हणणार नाही, पण दर्दी माणसं पुढे बसलेले आहेत याची जाणीव मला आहे। सावरकरावर बोलायचं सोपी गोष्ट नाही, आणि तेही शेषराव मोरे पुढे बसलेले असताना सावरकरावर बोलायचं म्हणजे माझं धाडसाचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे। मी अगोदरच हे सांगतो तुम्हाला, मोरे सरांच्या महासागरा इतकं काम आहे ते सावरकरांच्या वरचं, त्याच्यातूनच एक ओंजळ मी उचलून आपल्यावर प्रोक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते सावरकरावर बोलताना, सावरकरावर बोलणं काही सोपं नाही। सावरकरावर बोलायचं म्हणजे सूर्यावर बोला म्हणून सांगावं कोणीतरी आणि एखाद्याने प्रयत्न करावा, अशी अवस्था आहे। म्हणजे सूर्यावर काय बोलायचं? तांबडं फुटलेल्या सूर्यावर बोलायचं, कोवळ्या किरणांच्या सूर्यावर बोलायचं, का तळपत्या सूर्यावर बोलायचं, का इंद्रधनुष्याची निर्मिती करणारी त्याची जी किरणं आहेत त्या सूर्यावर बोलायचं, का संपूर्ण चराचर दिवसभर आपापल्या परीने जे काही काबाड कष्ट करतात त्यांना विश्रांती मिळावं म्हणून मावळतीला जाणाऱ्या सूर्यावर बोलायचं? असा प्रश्न माझ्या पुढे निर्माण होतो, असं पु ल देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व हे म्हणाले होते। मित्रांनो, या माणसाच्या इतक्या पैलू आहेत सावरकरांच्या, की क्वचितच एखाद्या राजकीय पुढाऱ्यांच्याकडे एवढी पैलू असतील। आपण सामान्यपणे असं म्हणतो अष्टपैलू व्यक्तिमत्व, कारण आपली उडी अष्टपैलूच्या पुढे जात नाही, मग तू किती का मोठा असे ना। आम्ही प्लेटोला सुद्धा अष्टपैलू प्लेटो म्हणतो। राम शेवाळकर एकदा म्हणाले, सावरकरांचा उल्लेख अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून जर मी बोललो तर मला कुठेतरी असं वाटतं की काहीतरी मी कमी बोललो। सावरकरांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, सावरकरांचं जे कार्य आहे, त्यांच्या जीवनातले वेगवेगळे जे पैलू आहेत ते अष्टपैलू मध्ये बसत नाहीत। आणि म्हणून त्यांनी पुण्यामध्ये बोलताना ते म्हणाले, मी त्यांना असं म्हणतो अष्टदशपैलू व्यक्तिमत्व। अष्टादशपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सावरकर। सावरकरांचं महत्वाचं व्यक्तिमत्व जर पैलू जर कोणता असेल ते महान देशभक्त होते। महान देशभक्त होते याचा अर्थ आयुष्यभर त्यांनी या देशाचं स्वातंत्र्य, या देशाची संपन्नता, या देशाची एकसंधता याच्याशिवाय दुसरा विचार केला नाही। यासाठी कुठल्याच तडजोडी केलेल्या नाहीत। आणि म्हणून या राष्ट्रावर, या मातृभूमीवर इतकं प्रेम करणारा विरळाच एखादा कवी असेल, विरळाच एखादा लेखक असेल। महान देशभक्त, त्या काळामध्ये लंडनमध्ये शिकायला गेलेले, भारतातून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली पोरं, मोठ्या घरची, सावरकरांच्या समकालीन लंडनमध्ये जे शिकत होते त्यांची हुल्लडबाजी, किंबहुना असं म्हणा की ते काहीसं गुलहौशी जीवन जगणारी पोरं होती।
त्यांना देश आपला पारतंत्र्यात आहे, आपण स्वातंत्र्यासाठी काही केलं पाहिजे अशी कुठलीच कल्पना त्या मुलांच्या डोक्यामध्ये नसते. बस मजा करायचं. अशा शेकडो पोरांच्या मनामध्ये सावरकरांनी राष्ट्रप्रेमाची अशी ऊर्जा भरली की ही पोरं आपलं जीवन सुद्धा या देशावरून ओवाळण्यासाठी तयार झाले. हे क्वचितच एखाद्या ठिकाणी घडत असेल. सावरकरांनी अशा पोरांना राष्ट्रप्रेमाची दीक्षा दिली. सावरकर समाज सुधारक होते. नुसते समाज सुधारक नव्हते, ते करते समाज सुधारक होते. आपण पाहतो 99% बोलके सुधारक असतात, पण सावरकर हे करते सुधारक होते. त्यांनी आयुष्यामध्ये जे जे सांगितलं ते आपल्या जीवनामध्ये त्यांनी वास्तवात आणलं, म्हणून ते करते सुधारक. विस्मयकारी वक्ते होते की पुढचा श्रोता जागेचा हलणार नाही. विस्मयकारी अशा प्रकारचं वक्तृत्व त्यांचं होतं. विद्वान होते, कायदे तज्ञ असे वकील होते, महान साहित्याची निर्मिती करणारे साहित्यिक होते, कवी होते, प्रखर बुद्धिवादी होते. बुद्धिवाद्याच्या बाबतीत तर सावरकरांची तुलना करणं जरा अवघडच आहे. इतकं सडेतोड बुद्धिवाद त्यांनी मांडला की ज्या हिंदू धर्मासाठी, ज्या हिंदूसाठी आपल्याला कार्य करायचंय त्या लोकांना सुद्धा त्यांनी असं काही सुनावलं की ही वाईट ते वाईट. अतिशय निर्भीडपणाने आपली मतं त्यांनी मांडली. प्रखर बुद्धिवादी. सावरकरांना आपण राष्ट्रवादी मानतो, पण सावरकर नुसते राष्ट्रवादी नव्हते, मानवतावादी होते. त्यांच्या एका कवितेमध्ये सांगणार आहे पुढे मी तुम्हाला. त्यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवाद चांगला, पण त्याच्याही पेक्षा चांगलं मानवतावाद आहे. मानवतावादाकडे जायचं असेल पण तर दुर्दैवाने रस्ता राष्ट्रवादीच्याच दारातून जावं लागते. टिटो, माओ, स्टॅलिन या सगळ्यांनी सुरुवातीला मानवतावादाचा उदो केला आणि नंतर राष्ट्रवादी होऊनच बसले, आपापल्या राष्ट्रापुरताच विचार करायला लागले. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की मानवतावादाचं जे मंदिर आहे त्या मानवतावादाचं दैदिप्यमान अशी मूर्ती बसलेली आहे, पण दुर्दैवाने त्या दर्शनासाठी जायचं असेल तर राष्ट्रवादीच्या दारातूनच तुम्हाला जावं लागेल. राष्ट्रवादी आणि मानवतावादी दोन्ही सावरकरांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे आपल्याला सांगता येतील. सावरकरांचा कार्यकाल जर आपण बघितला, जीवनाचा कालखंड, तर 4 विभागामध्ये आपल्याला विभागता येते. एक, 1910 पर्यंतचे क्रांतिकारी सावरकर. 1910 ते 11 पर्यंत, 1910 ते 21 पर्यंत अंदमानामध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेले सावरकर. त्यानंतर 37 पर्यंत स्थानबद्धतेच्या अवस्थेत जीवन काढलेले सावरकर आणि त्यानंतर मृत्यूपर्यंतचा त्यांचा कालखंड. दुर्दैवाने मी असं मानतो सावरकर एक शापित व्यक्तिमत्व होते. सावरकरांना आम्ही न्याय दिला नाही. सावरकरांना ज्या पद्धतीने आपण तोलायला पाहिजे होतं आपण तोललो नाही. सावरकरांचा विचार आला की आम्ही 1910 पर्यंत येतो आणि थांबतो. सावरकर म्हटलं की मार्सेलिसच्या त्या बेटावर मारलेली उडी समुद्राच्या खाडीत, हे सगळ्याला माहित आहे, त्याच्यावरच आम्ही बोलतो.
क्रांतिकारकाचा जो कालखंड आहे 1910 पर्यंतचा, तोच सावरकर आमच्या स्मरणात आहे. त्यानंतरच्या सावरकरांना आपण फारसं न्याय दिलेलं नाही किंवा स्मरणात त्यांना ठेवलेलं नाही. यदी फडके शोध सावरकरांचं जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कारण अनेक लोकांनी त्या उडीवरून सावरकरांची टिंगलटवाळी केलेली आहे. दुर्दैवाने सावरकरावर टीका करणारे कधीतरी याचा विचार केला पाहिजे की सावरकरावर टीका करण्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होतो का, मराठी माणसाचा अपमान होतो का? कारण साध्या साध्या गोष्टीसाठी आपण म्हणतो महाराष्ट्राचा अपमान झाला, मराठीचा अपमान झाला. मग हे औदार्य सावरकरांच्या बाबतीत का नाही? इतका निष्ठुरपणा सावरकरांच्या बाबतीत, कृतज्ञपणा इतका कोणी बोलायला तयार नसतं. त्यांनी कधी मी अशी उडी मारली तशी उडी मारली काही सांगितलेलं नाही. यदी फडकेंनी स्पष्ट लिहिलेलं आहे, सावरकरांनी आपल्या उडीचं कधीही भांडवल केलेलं नाही किंवा आपण अशी उडी मारली म्हणून बडेजावपणा कुठं दाखवलेला नाही. फक्त माझी जन्मठेप मध्ये एक निसटता उल्लेख या उडीचा आहे. त्याच्या पलीकडे सावरकरांनी त्याबद्दल फारसं काही लिहिलेलं नाही. पण ती उडीच अशी होती, ती त्रिखंडात गाजली. एका रात्रीतून सावरकर आणि त्यांचं देशप्रेम जगामध्ये पसरलं. त्यांना माहित होतं मी याच्या देशाशी होईन किंवा होणार नाही. त्यांनी तो प्रयत्न केला आणि त्यामुळे लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झाला की हे काहीतरी महान विभूती आहे, हे कुठूनही काही शौर्य करू शकतात. त्यांना जेव्हा अंदमानातून आणून अलीपूरच्या तुरुंगात ठेवलं बंगालमध्ये, त्यांना तिथे ठेवल्यानंतर तिथे एक शिपाई होता, त्याच्या सगळे सावरकराला बघायला धावपळ करायला लागले. सावरकर आले उडी मारलेले सावरकर आले. तिथल्या एका शिपायानं सावरकरांना विचारलं, साहेब तुम्ही बोटीवरून उडी मारल्यानंतर किती दिवस आणि किती रात्र पोहत होतात? सावरकरांनी सांगितले, दिवस रात्र छट 10 मिनिटं सुद्धा पोहलो नाही. लगेच किनारा आला. दुसरा एक चीनी कैदी होता त्या जेलमध्ये, त्यांनी सावरकरांना विचारलं, तुम्हाला गोळी मारलं तरी लागत नाही? खरं आहे का? लागत नाही का तुम्हाला गोळी? तर म्हणजे असं कसं होईल? म्हणले, गोळी माझ्यावर झाडल्यावर लागणारच गोळी मला. नाही तुम्हाला लागत नाही असं आम्ही ऐकलं. म्हणजे एक प्रकारे त्या उडीनंतर लोकांचा सावरकरांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा झाला. म्हणून या उडीमध्ये फारसं, म्हणून तर त्यांनी म्हटलेलं आहे फडकेंनी, सावरकरांनी काय उडी मारली ते त्यांनी स्वतःच सांगितले. पण नंतर कल्पनेने अनेक लोकांनी अनेक उड्या मारल्या. सावरकर ज्या क्रांतिकारक कालखंडाचं आम्हाला आठवण येते, त्या कालखंडामध्ये क्रांतिकारकांचं एक पर्व सावरकरांनी उभं केलं. गुरुजी असं मानतात, कुरुंदकर गुरुजी, की क्रांती पर्वातला शेवटचा हिरा हरपला सावरकर. आजतील परंपरा संपली, देश स्वतंत्र झाला, आता त्याच्यानंतर आता कोणी राहिलेलं नाही क्रांतिकारक. म्हणून क्रांतिकारक हा पर्व जितका आमच्या डोक्यात फिट बसलेला आहे तितकं बाकीचं सावरकर नाही. सामान्यपणे समाजाला रोमांचकारी घटना, नाट्यमय घटना यांचं फार वेड असते. कुरुंदकर गुरुजींनी शिवाजींच्या संदर्भात बोलताना असं सांगितलेलं आहे की शिवाजी समजून घ्यायच्या मार्गामध्ये पायगुंता करून ठेवलेला आहे. म्हणजे त्यांचा स्वतःचा शब्द आहे पायगुंता. काय? शिवाजी म्हणजे शाहिस्तेखानाची बोटं मोडणारा, शिवाजी म्हणजे अफजल खानाची कोथळा बाहेर काढणारा, शिवाजी म्हणजे आग्र्याहून सुटका करून एवढ्यातच फिरतो.
याच्या पलीकडे त्यांचं जे काही असामान्य कार्य आहे तिकडे आमचं लक्षच जात नाही. कारण समाजाचं मनच असं असते की अशा घटनांच्या वेळेस तो जास्त खिळून असतो. तशाच प्रकारचा सावरकरांच्या बाबतीत झालेला आपल्याला दिसून येते. सावरकरांच्या विविध पैलूपैकी दोन महत्वाचे पैलू असे आहेत जे अतिशय उपेक्षित राहिले. त्यांना व्यवस्थित असा न्याय मिळाला नाही. ते दोन पैलू म्हणजे साहित्यिक सावरकर आणि समाज सुधारक सावरकर. समाज सुधारक सावरकराचं नाव घेतल्याबरोबर आपल्याला फक्त रत्नागिरीतलंच कार्य दिसते, पण त्यांचं सगळं कार्याचं अवलोकन केलं तर हा सावरकर फक्त देशभक्त म्हणून नव्हता, फक्त क्रांतिकारक म्हणून नव्हता, समाज सुधारक म्हणून नव्हता. ह्या तिन्ही गोष्टी सावरकरांच्या ठिकाणी एकदाच जन्माला आलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटते की ब्रिटिशांनी त्यांच्या राजकीय हालचालीवर बंदी घातली, मग यांनी समाज कार्य सुरू केलं, समाज सुधारणेचं कार्य सुरू केलं. असं नाही. विशीच्या आत असताना सावरकरांनी समाज सुधारणेचे प्रयत्न केले. विशीच्या आत असताना देशप्रेमाचे अनेक कर्तृत्व त्यांनी करून दाखवले. विशीच्या आत असताना त्यांनी अनेक प्रकारचं साहित्य लिहिलं. समाज सुधारकांची आमच्याकडे तर फार मोठी परंपरा आहे, पण एक समान धागा सगळ्या समाज सुधारकामध्ये आहे. तो धागा म्हणजे समाज सुधारणा करायचा म्हणजे धर्माला हात घातल्याशिवाय पुढे जातच येत नाही. धर्मामधले दोष, धार्मिक परंपरा, जुन्या चालीरीती यांचा विरोध करूनच तुम्हाला सामाजिक सुधारण्याच्या वाटेला लागावं लागेल. सावरकरांनी सुद्धा तेच केलेलं आहे. 1902 मध्ये सावरकरांनी विधवांच्या स्थितीबद्दल एक कविता लिहिली, दीर्घ कविता आहे. 19व्या वर्षी काय म्हणतात सावरकर? सावरकर म्हणतात, सुज्ञाने सुविचाराने स्थिती परत्वे धर्मामध्ये सुधारणा केली पाहिजे. 1902चा कालखंड आहे बरं का, अलीकडचा नाही. की ज्या काळामध्ये धर्माच्या विरुद्ध ब्र काढणं म्हणजे हलकल्लोळ माजायचा, त्या काळामध्ये हा 19 वर्षाचा पोरगा सांगतो की धर्मामध्ये बदल केलं पाहिजे. धर्म आपल्यासाठी आहे, आपण धर्मासाठी नाही. कित्येक धार्मिक परंपरा आउटडेटेड झालेल्या आहेत, सोडून द्या. काळाच्या ओघाबरोबर स्वतःला बदलून घ्या. विज्ञानवादी व्हा, बुद्धिवादी व्हा. आणि याचे सगळे आघात त्यांनी वरिष्ठ हिंदू समाजावरती केले. समाज सुधारणा करायचं म्हणजे ज्या समाज सुधारणेला अडचण ज्यांच्यामुळे होते त्यांच्यावरती बोललं पाहिजे. आणि हे बोलण्याचा धाडस हा 19 वर्षाचा पोरगा करतो. हे धर्मामध्ये जे काही लिहून ठेवलेले आहे ते कधीही न बदलणारे अक्षर आहेत. हा जो समज आहे देशाला अधोगतीकडे लिहून जाणार आहे. बदललं पाहिजे. विज्ञानाची कास धरली पाहिजे. देशाला अन्नधान्याचा तुटवडा आहे. सावरकरांनी खुलेआम सांगितलं, मांसाहार करा. समुद्रामध्ये लाखो टन मासे आहेत, त्याचा उपभोग घ्या. अंडी खा, मांस खा. अतिशय प्रोटीन युक्त असे हे पदार्थ आहेत. अन्न नाही म्हणून दुसऱ्या पुढे हात पसरण्यापेक्षा आपल्याजवळ आहे ते दौलत त्याचा वापर करा. किती लोकांना पटलं असेल त्या काळामध्ये? किती त्यांच्या समाजातल्या लोकांनी अशा प्रकारचे विचार मांडले असतील? रोटी व्यवहार, बेटी व्यवहार हे तर फार अलीकडच्या गोष्टी आहेत हो. पण एखाद्या सनातन अशा घरातल्या ब्राह्मण समाजातल्या माणसांना सांगायचं की तुम्ही मासे खा, तुम्ही अंडे खा, मार खायचीच वेळ आहे ना. आणि कित्येकदा तसे प्रसंग आले की लोकांना पटलं नाही, ते काय बोलायला लागले. पण दुर्दैव असं आहे, सावरकर जे आज बोलले 10 वर्षांनी लोकांना कळालं. त्यांनी आज बोललेल्या गोष्टीबद्दल त्यांच्यावर खूप टीका झाली. त्यांना वीर सावरकरांच्या ऐवजी
विकृत सावरकर म्हणून म्हणायला लागले, देशद्रोहीचे लांछन त्यांच्यावरती लावले. सावरकर डगमगले नाही. जे योग्य आहे ते मी सांगणार, तुम्हाला पटो किंवा न पटो. ती जातकुळी कुठली आहे? जगन्नाथ पंडितासारखी. जगन्नाथ पंडित कवी, मी तसा साहित्याचा विद्यार्थी नाही. जगन्नाथ पंडितांनी एकदा म्हणाले होते समाजाला उद्देशून, अरे तुम्हाला तर्क कठोर बुद्धी पाहिजे असेल आमच्याकडे यावं लागेल. लालित्यपूर्ण भावनाशील अशा प्रकारच्या कविता तुम्हाला पाहिजे असतील आमच्याकडे यावं लागेल. सावरकरांचा पावित्र्य असाच आहे. जे आहे ते सडतोड आहे. तुम्ही याल तुम्हाला बरोबर घेऊ, न याल तुम्हाला बाजूला करू, आडवे आलात मोडतोड करून बाजूला करू. म्हणून न. ची. केळकरांनी सांगितलं, साहित्य सम्राट न. ची. केळकर सावरकरांच्या बाबतीत म्हणतात की सावरकरांमध्ये जगन्नाथ पंडित मला दिसतात. सावरकरांचा पावित्र्य असं आहे, सावरकरांच्या रथावर असं लिहिलेलं आहे, या पहा असं नाही, येतो दाखवतो. हा पावित्र्य सावरकरांचा आहे. म्हणून सावरकरांच्या बाबतीमध्ये बोलताना कित्येक लोकांना सावरकरांच्या काही विचारांच्या बाबतीत आक्षेप आहेत, पटण्यासारखे नाहीत. आता 100-125 वर्षानंतर बरंचसं सगळं मोकळं झालेलं आहे, सैल झालेले आहेत बंधनं. पण त्या काळामध्ये असं बोलायचं म्हणजे किती अवघड का. सावरकरांनी सामाजिक सुधारणांच्या बाबतीमध्ये देशप्रेमी आहे, समाज सुधारणाही आहे. आणि देशप्रेम समाज सुधारणा हातात हात घालून सावरकरांबरोबर चालत होते. कोणतरी म्हटलेलं आहे, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांचा संगम सावरकरांमध्ये झालेला आहे. या दोघांचे विचार सावरकरांच्या ठिकाणी आपल्याला दिसतात. तसंच साहित्याच्या बाबतीत सावरकरांचे 2 पैलू आहेत. तो कोण? तुमच्या साहित्याच्या क्षेत्रातला राजशेखरने साहित्याचे 2 प्रकार सांगितले, एक शास्त्र आणि दुसरं प्रतिभा कौल. त्यात ज्यालाच आपण असं म्हणतो ना ललित आणि वैचारिक. प्रज्ञाप्रेरित साहित्यिक सावरकर होते. वैचारिक क्षेत्रामध्ये अनेक विक्रम सावरकरांनी केलेले आहेत. एक निबंध असा आहे सावरकरांचा. शालेय जीवनामध्ये असताना पुण्यामध्ये एक निबंध स्पर्धा जाहीर झाली. सर्व पेशव्यामध्ये सर्वश्रेष्ठ पेशवा कोण? सावरकरांनी लिहिलं की माधवराव पेशवे सर्वश्रेष्ठ पेशवे. कारण दिली. थोडा मोठा 3-4 पानाचा निबंध लिहिला, पाठवला. तो निबंध पहिल्या क्रमांकाचा आला, त्यांना पारितोषिक मिळालं. आणि 1940 मध्ये तो निबंध मुंबई विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला ठेवला. आम्हाला माहित आहे ना आमचे गुरुजी कसे आहेत. गुरुजींचे किती पुस्तकं कुठं कुठं लागलेत. मला एकदम हे सगळं पाहत असताना मला गुरुजी आठवायला लागले की गुरुजी कोणत्या वयामध्ये काय लिहिले आणि नंतर विद्यापीठामध्ये काय काय त्याचा उपयोग झाला हे आपण अनेक वेळेस ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की जे वैचारिक याच्यामध्ये आहेत. निबंध लिहिले, जातीच्छेद, क्ष किरणे, वैचारिक तर आहे. ललित मध्ये तर एकापेक्षा एक उंच भराऱ्या सावरकरांनी मारलेल्या. सावरकरांच्या साहित्याबद्दल जर बोलायचं झालं, मराठी साहित्याच्या जेवढ्या वाङ्मय प्रकारामध्ये सहभागी होता येईल त्या सगळ्या वाङ्मय प्रकारांना स्पर्श सावरकरांनी केलेला आहे. काव्य, कथा, कादंबरी, नाटक, नाट्यगीते, चरित्र, आत्मचरित्र, प्रस्तावना, पत्रे, आरती, पोवाडे,
लावण्या, काय ते फटका, उर्दूमध्ये काही गझलं लिहिलीत, इतिहास लिहिला सावरकरांनी, शिखांचा इतिहास लिहिला, हिंदू पातशाहीचा इतिहास लिहिला, 6 सोनेरी पाने इतिहास लिहिला. अहो किती झेप ही. खंडकाव्य लिहिले सावरकरांनी. 95 कविता लिहिल्या, लहान मोठ्या 95 कविता लिहिल्या, 4 खंडकाव्य लिहिली, 11,000 पानं मराठीत लिहिली, 1,500 पानं इंग्रजीत लिहिली. साखळ दंडाने बांधलेल्या अवस्थेमध्ये भिंतीवर घायपाताच्या काट्याने 6,000 ओळी लिहिल्या कवितेच्या. किती समृद्ध आहे. कोणत्या परिस्थितीत आराम खुर्चीत बसून कॉफीचे गुटके घेत सावरकरांना आपलं साहित्य लिहिण्याची संधी आयुष्यात कधीच मिळाली नाही. कादंबऱ्यांच्या बाबतीत काळे पाणी, मोपल्यांचा बंड, निबंधामध्ये पेशव्यांचा वरचा निबंध आहे, अस्पृश्यतेच्या बाबतीत निबंध आहे, अनेक प्रकारचे निबंध त्यांनी लिहिले. शिखांचा इतिहास लिहिला, खंडकाव्य लिहिली, कमलासारखी, गोमंतक सारखी खंडकाव्य लिहिली. आणि हे सगळं, याचा दृष्टिकोन मात्र एकच आहे बाळा सावरकरा, तो म्हणजे माझा देश. त्यांनी सांगितलेलंच आहे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो रे, त्याचं काहीतरी आपण देणं लागतो. नुसतं इथं जन्मलं आणि तिथं मरून गेलं, इतर किड्या मुंग्याही मरतात. आपण काहीतरी देणं लागतो, ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. यासाठी तळमळ सावरकरांची आहे. सावरकरांना महाकाव्य लिहायचं होतं. कधी? वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी ठरवलं की आपल्याला महाकाव्य लिहायचे. रामायण, महाभारत हे सगळे पाहून त्यांना असं विचार पक्का केला, आपण पानिपतवर महाकाव्य लिहायचं. पण दुर्दैवाने त्याची पूर्तता झाली नाही, ते अर्धवट झाले. आणि त्यामुळे अनेकांनी असं सांगितलं की सावरकर बोलले एक, वागले एक, महाकाव्य लिहिलंच नाही. कारण महाकाव्यासाठी असे कडक नियम, ते सर्गबद्ध असलं पाहिजे, त्याच्यामध्ये यज्ञाचं वर्णन असलं पाहिजे, त्याच्यामध्ये युद्धाचं वर्णन असलं पाहिजे, त्याच्यामध्ये शस्त्रांचं वर्णन असलं पाहिजे, नातेसंबंधाचं वर्णन असलं पाहिजे, प्रत्येक सर्ग वेगवेगळा असला पाहिजे. अशाही अवस्थेमध्ये अंदमानामध्ये साखळदंडाने हातपाय बांधलेले असताना सावरकर जेव्हा कमला महाकाव्य लिहिण्यासाठी हातात घेतले, तेव्हा त्यांच्या लक्षातच येईना की हे काव्यासाठी कोणकोणते नियम आहेत. त्याला आपण म्हणतो वृत्त, मात्रा किती, लघु किती, गुरु किती, असे बरेच आहेत ना कसोट्या. मग त्यांनी स्वतःच एक वृत्त तयार केलं, त्याला वैनायकी वृत्त असं म्हणतात. आणि आपल्या वृत्तात मुक्तछंद मध्ये त्यांनी लिहायला सुरुवात केली. कोलरीज एक इंग्रज साहित्यिक आहे. या कोलरीजने एके ठिकाणी असं लिहिलंय की अलीकडे महाकाव्य का निर्माण होत नाहीत. आपल्या देशामध्ये रामायण आहे, महाभारत आहे, भवभूती, माघ, भारवी या सगळ्या लोकांनी महाकाव्य लिहिली. अलीकडे महाकाव्य का निर्माण होत नाही. अनेक साहित्यिकांनी सुद्धा याबद्दल चिंतन केलेलं आहे की अलीकडे महाकाव्य का निर्माण होत नाही. तो कोलरीज म्हणतो, मी जर महाकाव्य लिहायचा प्रयत्न केला तर मला 20 वर्ष द्यावे लागतील. आता आपल्यासाठी तरी अवघड काम आहे 20 वर्ष. तो कोलरीज म्हणतो, सांगतो 10 वर्ष सगळे संदर्भ गोळा करायला लागते. म्हणजे महाकाव्याचा पसारा केवढा मोठा असेल आपण समजू शकतो. 10 वर्ष संदर्भ गोळा करायचे, 5 वर्ष ते लिहून काढायचं आणि दुसरे 5 वर्ष कुठं कुठं चुकलेले आहे ते दुरुस्त्या करीत राहायचं.
हा मार्ग त्यांनी सांगितला. म्हणून महाकाव्य लिहिणं एवढं सोपं नाही. महाकाव्यांच्या बाबतीत भुरळच पडलेली होती सावरकरांना, आपल्या रामायणाची, महाभारताची. मित्रांनो, ज्या रामायण महाभारताचा आपल्याला अभिमान आहे त्याला 5000 वर्ष झाली तयार होऊन. या 5000 वर्षामध्ये रामायण आणि महाभारताचं सौंदर्य इतकंच नव्हे तर तारुण्य लेशभर सुद्धा कमी झालेलं नाही. त्यातल्या विषय वस्तूवर अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या, कथा आल्या, कादंबऱ्या आल्या, नाटकं आले. एवढं सगळं होऊनही आम्हाला या 2 महाकाव्याचा कंटाळा आलेला नाही. ही ताकद आहे महाकाव्याची आणि त्या लिहिणाऱ्या लेखकांची. महाविद्यालयामध्ये असताना सगळे संस्कृतचे महाकाव्य सावरकरांनी वाचून काढले, त्यांचा तौलनिक अभ्यास केला. भवभूती आणि कालिदास यांच्या महाकाव्याचं एक तौलनिक निबंध, दीर्घ अशा प्रकारचा निबंध सावरकरांनी लिहिला. म्हणजे या महाकाव्याच्या क्षेत्रामध्ये घुसण्यासाठी ते धडपड करत होते, पण ते जमलं नाही. खंडकाव्यामध्ये ते कमला बाहेर आलं. कमला खंडकाव्यामध्ये सुद्धा पार्श्वभूमी युद्धाची आहे, पानिपतची आहे. त्यासाठी एकतर राष्ट्राप्रतीचे काम यांच्याकडे एवढे होते की महाकाव्याला लागणारा जो वेळ आहे ते देऊ शकत नव्हते, इच्छा असूनही देऊ शकत नव्हते. मित्रांनो, भट्टतौर, अभिनवगुप्त, तुमच्या साहित्यिक मित्रांना माहित आहे, अभिनवगुप्त हा काव्य मीमांसक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा गुरु भट्टतौर, त्या भट्टतौरने एक पुस्तक लिहिलेलं आहे काव्य कौतुक. या काव्य कौतुकामध्ये महाकाव्य, महर्षी किंवा महाकवी हे ऋषी मुनीपेक्षा वेगळे आहेत. ते असं म्हणतात की ऋषी आणि कवी या दोघांनाही पुढच्या गोष्टी दिसत असतात. परांची खानी व्यतुरा स्वयंभू परांग पश्यतीन अंतरात्मन. माणसांच्या इंद्रियाची धाव सतत बाहेर असते, पण या ऋषींना आणि महाकवींना त्या त्याच्या पलीकडे असणारा भवितव्याचा जो अभेद्य असा पटल आहे त्यांच्या पुढे हात जाऊन उघडा होतो. त्याच्याकडे ते पाहू शकतात, त्या प्रकारे ते लिहू शकतात काय दिसतंय तुम्हाला. म्हणून कवी हा ऋषीपेक्षा एक पायरी वरचा आहे. आपण हे म्हणतो ना, जे न दिसे रवी ते दिसे कवी. कवीला नुसतं पाहायचं नाही, कवीला ते शब्दबद्ध करता येते. आणि नुसतं बद्ध करता येत नाही तर भाकित करता येतात पुढे काय होणार आहे. सावरकरांनी त्यांच्या साहित्यातून किती भाकित केले हा विषय जरी बाजूला ठेवला, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कित्येक गोष्टी अशा आहेत की जे आज सांगितले लोकांना 10 वर्षांनी कळत. 1943 त्यांची षष्टब्दी होती पुण्यामध्ये. षष्टब्दी साजरी करायचं ठरवलं पुण्यामधल्या मंडळीने. एक समाजवादी नेते सावरकरांच्याकडे गेले. ते म्हणले, तात्याराव, तुमचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे षष्टब्दीचा, तुम्हाला यायला पाहिजे. सावरकरांनी एकदा खालून वरपर्यंत बघितलं. तुमचा जन्म गेला मला शिव्या घालण्यामध्ये, माझी षष्टब्दी काय साजरी करतो? नाही, ते का साजरा करतो तुम्ही उद्या या, तुम्हाला व्यासपीठावर सांगू. ठीक आहे, ते ऐकण्यासाठी तरी मी येईल, काय सांगता तुम्ही. मग दुसऱ्या दिवशी बसतापैकी असा षष्टब्दीचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी सूर असा लावला की ही षष्टब्दी आम्ही 1910 पर्यंतच्या सावरकरांची साजरी करतो, त्याच्यानंतरच्या सावरकरांचं नाही. आपण असं मानतो की सत्कार समारंभामध्ये आणि निरोप समारंभामध्ये कटू बोलू नये, ही सामान्यपणे जगाची रीत आहे.
या विद्वान माणसांना हेही कळालं नाही की हा प्रसंग काय, पण त्यांनी काय आग्रह केला नाही तुम्हाला षष्ठ्याब्दी साजरी करा म्हणायला. तुम्ही स्वतःहून साजरी करताना असं बोलता. सावरकर जेव्हा बोलायला उठले ते म्हणाले, मला जे पाहिजे होतं ते मिळालं, कारण मला माहित आहे मी आज जे सांगतो तुम्हाला कळणारच नाही. मी जे 10 वर्षापूर्वी सांगितलं तुम्हाला आज पटलंय. 1910 मध्ये क्रांतिकारी सावरकर तुम्हाला आवडत नव्हता, पण 10 वर्षानंतर 43 मध्ये तुम्हाला आवडायला लागलेलं आहे. आणि आज मी जे काही सांगतो तुम्हाला 40 वर्षानंतर कळेल. पण माझी थांबायची तयारी आहे. मी थांबतो. मला माहित आहे समाज मन असंच असते, उशिरा कळते. भाषा शुद्धी चळवळ चालवली, सैनिकी शिक्षणाचा आग्रह धरला, भारताला कॉमनवेल्थचा सभासद करून घ्या म्हणून इंग्रजांना सांगितलं. लोकांना आवडलं नाही. काय बोलतात सावरकर, हिंसाचार शिकवतात लोकांना, बंदूक चालवायला शिका म्हणतात. हे का कसं शक्य आहे? सावरकरांचं म्हणणं होतं, अरे तुम्हाला बंदूक हातात धरण्याचा अधिकारच नाही, पण आता सरकार स्वतःहून तुम्हाला सैनिकी शिक्षण देणार असेल, घ्या, बंदुका हातात घ्या, शिका. ऐन वेळेला बंदुकीचं टोक कुणीकडे वळवायचं ते आपल्या हातात आहे. पण नाही पटलं लोकांना. हिंसाचारी म्हणाले सावरकरांना. सैनिकीकरण म्हणजे हिंसाचार आहे. संन्यस्त खडगोमध्ये फार छान आहे हिंसाचाराच्या बद्दल. सावरकर हिंसाचारी नव्हते, तर त्यांना समजून घेण्यामध्ये गल्लत झाली लोकांची. याच सैनिकीकरणाच्या बाबतीमध्ये जपानचा एक ओसावा नावाचा एक लेखक आहे. त्याने जपानीमध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे 2 ग्रेट इंडियन्स इन जपान. एक सुभाषचंद्र बोस आणि दुसरे त्यांचे सहकारी बसू, या रासबिहारी बसू, या दोघांच्या संदर्भामध्ये त्यांनी ती पुस्तक लिहिली आहे. आणि त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की सावरकरांनी जो सैनिकीकरणाचा तुम्हाला आग्रह धरला त्याची फळं तुम्हाला मिळाली म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या. सुभाषचंद्र बोसने सुद्धा या बाबतीत कौतुक केलेलं आहे सावरकरांचं की सैनिकीकरण आवश्यक आहे. मित्रांनो, जगामध्ये कसं बलाढ्य असेल तर कोणी आपल्याला किंमत देतो, तुम्ही कमकुवत असाल कोणी किंमत देत नाही. आणि सावरकर म्हणायचे, तुम्ही चीनशी पंचशिलाचं काय करार करता? पंचशिलाचं सावकार कोण करावं? ज्याच्या मनगटामध्ये शक्ती आहे तो जर म्हणत असेल मी पंचशील तत्वाप्रमाणे वागतो, मी कोणाला त्रास देणार नाही, आपण समजू शकतो. पण तुमची ताकदच एवढी कमी आहे की तुम्ही चीनला सांगता आपण दोघं पंचशील करार करू. तो पांगळा कवी गोविंद तो म्हणतो, रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले? जगामध्ये कोणाला स्वातंत्र्य मिळालं युद्धाशिवाय? युद्ध पाहिजे. तुम्ही आपल्या आजूबाजूला जरी बघा माणसांच्याकडे, त्यांच्याजवळ पैसा आहे, मनगटात शक्ती आहे, त्यांची चलती असते, त्यांना मान सन्मान मिळतात. सावरकरांनी सांगितलं की अगोदर बलवान व्हा. बलवान झाल्याशिवाय जगामध्ये किंमत नाही. आज म्हणायलेत ना लोक, पहिले का भारत नाही रहा म्हणायलेत ना. कशासाठी? आता आमच्याकडे एवढे भयानक शस्त्रास्त्र आमच्याकडे आता तयार आहेत की मी म्हणणारे राष्ट्र सुद्धा भ्यायला लागलेत. असं मी म्हणत नाही बरं, लोक म्हणतात असं. याच्यामुळे किंमत भारताला आली. भारत जर पूर्वीसारखा जर अमेरिकेला म्हणत असत ते PLAT मधल्या धान्य आमच्याकडे पाठवा, आमच्या इथं उपासमार चालू आहे, आम्ही 2 पायावर उभा टाकून बोलू शकलो असतो का? सावरकरांचं भांडण इथं आहे. समर्थ व्हा, लाचारी नको, स्वाभिमान ठेवा, देशाचा अभिमान बाळगा, तरच तुम्हाला जगामध्ये किंमत आहे. देशाची समृद्धी करायची असेल तर तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे. सावरकर ज्या काही कविता आहेत सावरकरांच्या, मित्रांनो, बहुतांश सावरकरांच्या कविता या आत्मनिवेदनपर आहेत. त्यांना काहीतरी सांगायचं आहे, त्यांना काहीतरी सुचवायचं आहे.
फक्त एखादं दुसरंच कविता मला वाटतं ते तारकास पाहून वगैरे, त्या तारकास पाहून कवितेमध्ये सुद्धा उत्प्रेक्षांची किती बहार उडून दिलेली आहे. मी म्हणणाऱ्या प्रतिभावंताला तोंडात बोटं घालावं लागतील. काय प्रतिभा आहे या माणसाची. जयस्तु ते तुम्हाला आम्हाला त्या मंगेशकर बंधू आणि त्या काय नाव त्यांचं आरू काका अरुण, त्यांच्यामुळे आम्हाला ते स्वरबद्ध होऊन ऐकायला मिळून कानाला गोड लागते. स्वरबीर बाजूला काढून वाचा बरं कसं वाटतंय. काय बोळी आहेत, काय कल्पना शक्ती आहे. अर्धा भाग स्वातंत्र्य तत्वाचं विवेचन आहे, दुसरा अर्धा भाग स्वातंत्र्य देवतेच्या सौंदर्याचं वर्णन सावरकरांनी केलेलं आहे. सावरकर म्हणतात, हे स्वतंत्र दे देवी, स्वातंत्र्याची लक्ष्मी, तू आमच्यासाठी श्रीकृष्णापेक्षा कमी नाहीस. श्रीकृष्णाने सांगितलं होतं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, आणि तुलाही आम्ही म्हणतो, हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते, हेच गुण आहे तुझ्याकडे, तू ये लवकर, या पारतंत्र्याच्या बेड्या तू तोड. आणि म्हणून शेवटी म्हणतात, तुझ्यासाठी जग मरण हे जगणं, तुझं वीन जनन ते मरण. काय 15व्या वर्षी केलेली कविता आहे होई. काय अफाट कल्पना शक्ती आहे. पु ल देशपांडे म्हणाले, जगातल्या कुठल्याही स्वातंत्र्यावरची कविता त्याच्या बाजूला ठेवायची सुद्धा लायकीची नाही. काय प्रतिभा आहे, काय कल्पना शक्ती आहे. 15 वर्षाच्या पोरांनी अशी कविता लिहावी. 14व्या वर्षी आपल्या देवघरात जाऊन चाफेकरांच्या फाशीच्या नंतर असह्य वेदना व्हायला लागले का रात्री उठून येरझारा घालायला लागलेले 14-15 वर्षाचा पोरगा कवळा. काय करावं सुचत नाही. तिन्ही पोरं फासावर गेले. या देशासाठी माझी काही जबाबदारी आहे का नाही देशासाठी. आणि मग एकदम एका झटक्यामध्ये ते आपल्या देवघरात गेले आणि बसले आणि हात ठेवला पायावरती देवीच्या आणि म्हणाले, आई, स्वातंत्र्य सैन्याचा सेतू उभारून, सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून, मारिता मारिता मरेस तो झुंजेन, पण तुझ्या मस्तकावर स्वातंत्र्याचा सोनेरी मुकुट चढवल्याशिवाय मी राहणार नाही. मरेपर्यंत ही प्रतिज्ञा सावरकरांनी विसरलेली नाही. कोणी त्यांचं मन पालट करण्याचा प्रयत्न तर असं कोणी केलेलंच नाही. उलट दुसऱ्यांचेच मन परिवर्तन व्हायचे त्यांच्याकडे आल्यानंतर. अनेक कविता आहेत आणि या वेदनेतून, व्यथातून, प्रतिकूल परिस्थितीतून या सगळ्या कविता जन्माला आलेल्या आहेत. कमला दिवसभर कोलू ओढायचं, दिवसभर ते तेलाचा घाणा फिरवायचे, हातापायात साखळदंड आहेत, थोडी कुचराई झाली की चाबकाचा फटकारा बसायचा मागे. आपण गेला असाल तर बघितलं असाल. फार डोळ्यात पाणी येते ते सगळं बघितल्यानंतर की हे काय पुरुष होते, कसल्या रसायनातून बनलेले होते. आणि अशा अवस्थेत खोलीवर जायचं, लिहायला उजेड नाही, प्रकाश नाही, खिडकी अशी थोडीशी 7 बाय 11ची खोली आहे ती मी बघितली. त्याच्या पुढे अजून एक खोली, 2, सगळ्यांना एकच खोली, सावरकरांना 2 खोल्या, कारण पळून जाईल. अहो किती भीती हो. सावरकर काय फार हनुमानासारखं किंवा बलभीमासारखं नव्हता, पण इंग्रजांना किती भीती वाटायची या माणसाची. साखळ दंडाशिवाय त्यांना बाहेर काढायचेच नाही. आणि तिथे येऊन मग घायपाताच्या काट्याने भिंतीवर कविता लिहायची. 6000 ओळी लिहिल्या. भिंती भरल्या की ते तोंडपाठ करायचं, ते पुसून पुन्हा लिहायचे. कधी कधी तोंडपाठ करण्याच्या आधीच त्यांची रूम बदलायची. एकदा असंच झालं, त्यांचं रूम बदललं, दुसऱ्या रूम मध्ये त्यांना शिफ्ट केलं आणि त्यांच्या जागी राम हरी कलकत्त्याचे ते कैदी तिथं आले, सावरकरांचे मित्र. त्यांच्या लक्षात आलं इथं भिंतीवर काहीतरी लिहिलेलं दिसायला लागलेलं आहे.
ते बारकाईने त्यांच्या लक्षात आलं इथं सावरकर राहत होते पूर्वी. मग त्यांनी बघितलं हे तर काहीतरी लिहिलेलं आहे. मग त्यांनी ते मुखोद्गत केलं. सावरकरांच्या अगोदर त्यांची सुटका झाली. ते सरळ कलकत्त्याला गेले. तिथे बाळ सावरकर हे मेडिकलला शिकत होते. त्यांना सांगितलं की असं असं आहे. ते म्हणाले मोठ्या दादांना दाखवल्याशिवाय याची पब्लिश करता यायचं नाही. तिथून ते बाळ घेऊन ते मुंबईला गेले. बाबारावांना भेटले. तात्यारावांनी दिलेलं हे आहे. ते मुखोद्गत म्हणायचे आणि ते लिहून घ्यायचे आणि नंतर ते विजनवास या नावाने कमला ही खंडकाव्य प्रकाशित झाले. गोमंतक गोव्यामधल्या पोर्तुगीजांनी केलेल्या अनन्वनित अत्याचारांचं वर्णन गोमंतक मध्ये सावरकरांनी केलेलं आहे. सावरकर हा असा माणूस आहे जिथे पराधीनता आहे, जिथे अन्याय आहे, जिथे एकटेपणा आहे, जिथे असहाय्य आहे, सावरकर तिथे जाणार. सावरकर त्याची बाजू घेणार. सावरकरांनी अनेक कविता लिहिल्या. प्रभाकरास त्यांची कविता. मध्ये सावरकरांना मुलगा झाला, पहिला अपत्य. त्याचं नामकरण केलं. त्याचं नाव प्रभाकर ठेवलं. हा अत्यंत लाडाने. सावरकरांना वाटायचं की आपण आपल्या मुलाला जवळ घ्यावं, त्याचे गालगुच्छे घ्यावे, त्याचे पप्पे घ्यावेत, पण ते शक्य नव्हतं. कारण 1905चा कालखंड. गुरुजन बहुमर्यादेने मी तुला पाहिलंच नाही, चांगलं असं मला बघताच आलं नाही. सगळी मोठी वडीलधारी मंडळी. पुरीचा काळच तसा होता हो. 50-60 वर्षापूर्वी सुद्धा मायबापाच्या पुढे पोरगा बायकोशी बोलत बसायचं नाही. आता तर हॅलो करून जातात, ती गोष्ट वेगळी, पण काही मर्यादा होत्या. सावरकर लंडन मध्ये आहेत. गुरु गोविंद सिंगाचा इतिहास लिहित आहेत. त्या इतिहासामध्ये असं एक कडवं लिहिलंय, चार मरे तो, त्यांची 4 मुलं स्वखुशीने मृत्यूला मिठी मारली. 4 मरे तो क्या हुआ, जीवित कई हजार. ते 4 पोरं धर्म बदलायला तयार नाहीत. आमचा देश, आमचा धर्म, याच्याबद्दल मला अभिमान आहे. अरे मरण साचा जन्म, अरे मेल्यानंतर तर दुसरा जन्म मिळते, हे काही वाईट काम नाही आहे. आम्ही येणार आहोत, काळजी करू नका तुम्ही. म्हणून आपली धर्मगर्जना करत ते मृत्यूला सामोरे गेले. सावरकरांनी जेव्हा हे सगळं लिहायला सुरू केलं, त्यांनी माझा प्रभाकर सुद्धा मोठा झाल्यानंतर असाच मृत्यूला सामोरे जाईल याची मला खात्री आहे. अरे काय माणसं आहे ते. बाप क्रांतिकारक असेल तर पोरगा क्रांतिकारक होईल, ते शाश्वती नाही. पण बाप स्वप्न बघतो आपला पोरगा सुद्धा क्रांतिकारकच होईल. या गुरु गोविंद सिंगाच्या पोरासारखा या देशासाठी बलिदान करेल तो. हे असं चाललेलं आहे. बातमी आली, काय बातमी आली की प्रभाकर जग सोडून गेला. 4 वर्षाचा प्रभाकर. 9 मध्ये बातमी आली की प्रभाकर गेला. ते वाचल्यानंतर सावरकरांना वाटलं की माझं कुटुंब किती दुःखात लोटलं गेलेलं आहे. माझ्या पत्नीला किती दुःख होत असेल. मी आठवायचा पुष्कळ प्रयत्न करतो, पण माझ्या त्या प्रभाकरचा चेहराच मला आठवत नाही. का आठवत नाही? मला दाखवलं नव्हतं त्याच्या आईनं? दाखवलं होतं. नवप्रसव तव जननी दावित असताई बहुजन गुरु मर्यादेने मी तो पाहिलंच नाही. तरी एकदा घरात कोणी नाही हे पाहून धावत पळत असा हातात घेऊन तुला घेऊन तुझी आई माझ्याकडे आली होती आणि मला म्हणजे पटकन घ्या याला बघा. आणि मी घेतलं. तुझा तो कवळा स्पर्श मला जाणवला. मग सगळे अंगात शहारे आले आणि तुझा एक पापा घ्याव म्हणून तुझ्या तोंडाकडे मी माझं तोंड वळवलं आणि त्या आनंदाच्या भरात मी डोळे मिटून घेतलोय. तुला बघताच आलं नाही.
आणि म्हणून प्रभाकरा, आता मी ठरवलेलं आहे, तू तसंच पूर्वी माझ्यापासून तुझं मानसिकच अस्तित्व होतं माझ्यासाठी, आपली भेटच झाली नाही. मला असं वाटायचं तू दुडू दुडू पळत येऊन आईच्या मांडीवरून उतरून येऊन तू माझ्या गळ्याला पडशील, असे मी कितीतरी कल्पना केल्या रे, पण एकदा हे मूर्त स्वरूपात आलंच नाही. आणि आता तर तू नाहीसच. तुझं अस्तित्व माझ्यासाठी फक्त एक मानसिक फिलिंग होती, आणि आता सुद्धा मी तसंच मानसिक तुला ठेवणार. तू नाहीस असं मी समजणारच नाही. तुला कुठे ठेवीन? तुला माझ्या हृदयात ठेवेन, की जी जागा कोणीही घेऊ शकणार नाही. प्रभाकरा, तुला माझ्या अंतःकरणामध्ये ठेवीन, माझ्या हृदयामध्ये ठेवीन. असं म्हणून 2 वळी लिहिले नाहीत. लगेच त्यांना असं वाटलं, अरे क्रांतिकारकाचं हृदय तरी किती दीक्षण भंगूर आहे, कोण सांगणार? कोणत्याही क्षणी माझा खून होऊ शकतो, कोणत्याही क्षणी माझा जीव जाऊ शकतो. माझं हृदय सुद्धा बेटा तुझ्यासाठी सुरक्षित जागा नाही. पण मला अजून एक कल्पना सुचलेली आहे. हा जो शिखांचा इतिहास आहे तो ग्रंथ मी तुला डेडिकेट करतो, तुला अर्पण करतो. हे तर कोणी हिरावून घेणार नाही की माझ्या प्रभाकराची आठवण प्रत्येक वेळी शिखांचा इतिहास वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये येईल. पण दुर्दैवाने तो इतिहास स्वातंत्र्यांच्या रणधुमाळीमध्ये ते मिसप्लेस झाले, ते सापडलंच नाही. या अशा अत्यंत दाहक, वेदनापूर्व अशा प्रकारच्या परिस्थितीमधून सावरकरांनी कविता लिहिली. सावरकरांनी जगन्नाथाचा रथ नावाची कविता लिहिली. आपण माहित आहे ना, बलराम, श्रीकृष्ण, सुभद्रा हे 3 भावंड दरवर्षी आपल्या मावशीला भेटायला निघतात. ओरिसामध्ये जगन्नाथपुरीला भव्य अशी रथयात्रा निघते, आणि ती भव्य अशी रथयात्रा पार्श्वभूमी ठेवून सावरकर म्हणतात, ऐश्वर्य भारी महाराज, ऐश्वर्य भारी कथा ना, स्वारी कुठे निघाली. त्यांनी कल्पना केली, अरे हे जगन्नाथाचा रथ काय, 4 दिशाच्या 4 भिंती, क्षितिजाचा एकंदर असा डोलारावरचा असं हे भव्य रथ आहे जगाचं. या भव्य जगाच्या रथामध्ये बसून इतक्या ऐश्वर्याने, परमेश्वरा कुठं निघालास तू, काय करायचंय, हे कुठं थांबणार आहे. आपल्याला कधी कधी प्रश्न पडतात असे, काय चाललेलं आहे, शेवटी काय होणार आहे. माणसं जन्माला येतात काय, मरतात काय, दिवस येतो, रात्र येतो, पृथ्वी एक दिवशी जर सूर्य थकला, पृथ्वी थकली, कसं व्हावं. ऋषी मुनींना पडणारे प्रश्न सावरकरांना पडायचे. ऐश्वर्य भारी महाराज, शतसूर्याचा तेज ओजळत आहे, धूमकेतूंच्या धनुष्यबाणाच्या सरी सरसर करत जात आहेत, नक्षत्राचे धुळीकण उडत आहेत. तुम्ही तर गतीलाच घोडा केलेला आहे. तुमची गती कशी आहे, खुद्द घोडाच गतीचा आहे. किती वेगाने असा या संसाराच्या उतरणीला लागलेला आहे. पण हे संपणार कुठे आहे, पृथ्वी गोल आहे ना, प्रत्येक ठिकाणी उतारच आहे, उतारच आहे. कुठं थांबणार आहे, कशासाठी चाललात, काय उद्देश आहे, सांगा ना महाराज. उपनिषद काळातील ऋषी मुनींना पडावेत अशा प्रकारचे प्रश्न सावरकरांनी या जगन्नाथाच्या रथामध्ये उभं केलेलं आहे. मित्रांनो, सावरकर जेलमध्ये असताना आजारी पडले. लोकांनी तिथं म्हणावं तितकं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. बारी तर बदमाशच होता जेलर तिथला. त्याचं सगळं प्रेम मुस्लिम कैद्यांच्यावरती असायचा, जे संख्येने कमी आहेत. हिंदू कैदी संख्येने जास्त आहेत, पण तो सगळे कामं विश्वासातले तो मुस्लिम बांधवांना सांगायचा. अशा अवस्थेमध्ये आमांश झाला, क्षय झालं, असे मुटकुळ्या करून ते पडले. जेव्हा त्यांना वाटलं की आता हे जगत नाहीत, म्हणून त्यांना शेवटी हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलं. त्या अवस्थेमध्ये सावरकरांनी मृत्यूच्या शय्येवर अशी एक कविता लिहिली. परिस्थिती काय पहा, की आपण जगतो का मरतो माहित नाही.
शरीर अगदी पिंजरा होऊन गेलेला आहे. आणि हा काव्य करतो, देवलना मानवीयही यौवनाचा अनुभवीन यौवनात मी मानवतेचा विचार करतो. लोक मला म्हणतात मी राष्ट्रवादी आहे, राष्ट्रवादी आहे, पण मला मानवतावाद प्रिय आहे. राष्ट्रवाद संकुचित कल्पना, मानवतावाद विशाल संकल्पना. या विशाल संकल्पनेसाठी सिद्ध व्हायला माझी तयारी आहे. सावरकर म्हणतच होते, अरे तुम्ही मला हिंदू धर्माचा पुरस्कर्ता म्हणता, तुम्ही भारताचा पुरस्कर्ता म्हणता, तुम्ही राष्ट्रवादी म्हणता, तुम्ही तुमचा राष्ट्रवाद सोडा, मी माझा राष्ट्रवाद सोडायला एका पायावर तयार आहे. तुमचं मुसलमानत्व, तुमचं ख्रिश्चनत्व तुम्ही सोडा, मी हिंदुत्व सोडायला तयार आहे. तुम्ही तुमचे सगळे सांभाळून ठेवायचं आणि अक्कल आम्हाला शिकवायची, हे चालणार नाही. जसं आज अमेरिका म्हणतो ना, भरपूर शस्त्रास्त्रांची भंडार तयार करून ठेवलेलं आहे आणि लोकांना सांगतो तुम्ही तयार करायचं. तुम्ही केलात तर बघा, हा जणू काही गल्लीतला पोलीसच आहे. म्हणून सावरकरांचं म्हणणं असं आहे की मानवतावादाचा मी पुजारी आहे. मानवतावाद केव्हाही राष्ट्रवादापेक्षा श्रेष्ठ आहे. पण जगातल्या सगळ्या लोकांनी जर हे राष्ट्रवाद सोडून मानवतावाद अंगीकारणार असतील तर माझं पहिलं पाऊल तिथं पडेल. ही कल्पना आज मरतो का उद्या मरतो अशी अवस्था असताना सावरकर लिहित आहेत. त्यांचा तो सागरा प्राण तळमळला आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ब्रिस्टनच्या तुरुंगात असताना त्यांच्यावरती निष्कासनाचा आदेश बजावण्यात आला होता की आता तुम्हाला इथून जाता येणार, कारण मदनलाल धिंगराणी त्या काय नाव त्याचं वायली, या वायलीला कर्जन वायलीचा खून केला आणि त्याची धागेदोरे यांच्यापर्यंत जोडून यांना पकडायचा प्रयत्न करायला लागले. मग एके दिवशी ते समुद्राच्या काठावर फिरायला गेले. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र बिपिनचंद्र पाल यांचे चिरंजीव निरंजन पाल हे दोघं मिळून फिरायला चाललेले आहेत. एके ठिकाणी बसलेले आहेत, पाण्यामध्ये पाय सोडलेले आहेत. बोलता बोलता बघता बघता सावरकरांना तंद्री लागली. ते म्हणाले, हा समुद्र एकाच वेळेस मला आणि माझ्या मातृभूमीला शिवतोय, टच होतो. मित्रांनो, भावना सुद्धा व्यक्त करता आल्या पाहिजेत माणसाला. आपल्यापैकी किंवा माझ्यासारखे बरेच असे असतात, भावना व्यक्त करणे म्हणजे रडणे याच्या पलीकडे माहित नाही. शब्दप्रभू असणारी माणसं भावना जिवंत असे उभे करतात तुमच्या पुढे. निरंजन पॉलने पाहिलं काय झाले, तंद्री लागलेली आहे म्हणजे यांना. त्यांनी बघितलं अथांग सागर पसरलेला आहे. त्यांना आठवलं, आणि मातेच्या चरणतला तू धुता मी नित्य पाहिला होता. अरे सागरा, तू माझ्या आईचं पाय धुताना मी रोज पाहिलेलं आहे तुला. रोज तुझ्या पाय, तू माझ्या भूमीची पाय धुत होतास. पण एके दिवशी तू मला म्हणालास, चल जगामध्ये जाऊ आपण, तुम्हाला चांगले चांगले क्षेत्र दाखवतो, मोठमोठी शहरं दाखवतो, मोठमोठे बगीचे दाखवतो, सौंदर्य दाखवतो, तू माझ्या बरोबर चल. सावरकराची आई तिथं होती. सावरकर आमचे काय नाव त्यांचं, शंकर वैद्य, या कवीने फार सुंदर रसग्रहण केलेलं आहे सागरा प्राण तळमळाला. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, याच्यामध्ये 3 पात्र आहेत, एक आई, एक मुलगा आणि तिसरा खलनायक आहे समुद्र. तो म्हणतो की चल तुला माझ्या बरोबर. आई काळजीत पडली. तिला वाटलं खरंच हे घेऊन जाईल की काय, आमच्यामध्ये विरह निर्माण होईल काय. तेव्हा तू तिला शब्द दिलास, आई तू काळजी करू नको, माझ्या पाठीवरून याला घेऊन जाईन अलगद आणि पुन्हा आणून तुझ्या जवळ सोडीन. पण आता तू बदललास, तुझ्या शब्दाला मी भुललो. कोणतं ते पोपट पिंजऱ्यामध्ये शिरावा, हरिण पाशामध्ये शिरावा, तशी फसगत तू माझी केलीस. मला घेऊन गेला आणि इथं मी अडकून पडलो. आता माझ्या आईकडे जाता येत नाही.
तेव्हा सागर म्हणतो, अरे काय तुझ्या देशात पराधीनता आहे, दैन्य आहे, दारिद्र्य आहे, दुःख आहे. इथं बघ कसे आहे सगळं. प्रासाद इथे एकापेक्षा एक उंच असे प्रासाद आहेत. पण सावरकरांनी सांगितले की नाही, नभी नक्षत्र बहुत परी, माझं एक तारा प्यारा आहे, तो भारत भूमीचा तारा आहे. प्रासाद इथे भव्य परी, भारी माझा आईची झोपडी प्यारी. मला ह्याच्यात तू रमू नको, मी ह्याच्यात सापडणारा नाही. मी माझ्या मायभूमीला विसरणं शक्य नाही, मी नाही राहणार. तेव्हा त्यांना असं वाटतं की ते समुद्राच्या लाटा येत असतात, त्याच्यावरती फेस आलेला आहे. समुद्राच्या लाटांत फेस येतात कधी कधी, मोठ्या प्रमाणामध्ये फेस येतो. सावरकरांनी बघितलं, त्या फेसाकडे बघून तू माझी अशी अवस्था बघून माझी हेटाळणी करतो, हसतोस माझ्यावर, माझी अशी अवस्था बघून तुला आनंद होतोय. पण लक्षात ठेव, अथांग सागराला चॅलेंज देतो सावरकर. काय म्हणतो, तुला माहित नसेल माझी आई अबला नाही. तिने अगस्ती ऋषीला जर सांगितलं तर एका आचमनामध्ये तुला सगळं गिळून टाकेल. समुद्राला चॅलेंज करतो सावरकर. अप्रतिम अमर असं एक काव्य आहे. मार्सेलिसला बोटीतून उडी मारली सावरकरांनी. पोहत निघाले, सगळी धावाधाव सुरू झाली. बोटीवरचे शिपाई सगळे पळायला लागले, पकडा पकडा पकडा. किनाऱ्याकडे पोहत सुटले. पोहत सुटताना त्यांना असं जाणवलं की तिकडे काठावर काही माणसं उभी आहेत, इकडे पाठीमागे काही लागलेले आहेत. माझं धीर खचू नये, माझं अवसान गळू नये. आत्मबल नावाची त्या अवस्थेत कविता केली. त्या अवस्थेत कविता केली. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, मला कोण रिपू मारेल जगती असा जन्मला. कोणी मारू शकत नाही. जसं महाभारतामध्ये श्रीकृष्णाने सांगितलं, नैनम छिद्दंती शस्त्राने, नैनम दाळती पावका. आत्मा कधीच मरत नाही. हा सावरकर कधीच मरत नाही. मी काळजी करू, मी भिणार नाही. त्याचं नाव आहे कवच मंत्र. हे कवच आहे मंत्राचं. त्यांनी त्या गीतामधून की या कवचाला भेदून माझ्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही. केवढा आत्मविश्वास. त्या परिस्थितीत दोन बलाढ्य देशांच्या सीमारेषेवरती सावरकर हे बोलतो. काय धाडस असेल, किती मनाची समजूत घालत असते. अहो पायाचं काटा म्हणलं तर मग आई ग म्हणतो आपण. आई बापाची आठवण आली नाही, कुटुंबाची आठवण आली नाही. आता माझं कसं होईल, की मी किनाऱ्यापर्यंत जातो का नाही, की बायका पोरांचं माझं कसं व्हावं, हे आलं नाही. मी मरणार नाही, मला कोणी अडवू शकत नाही, मी अमर आहे. अशा प्रकारची कविता त्या परिस्थितीमध्ये करणारे सावरकर. मृत्युंजय नावाची त्यांची एक कविता. मृत्युंजय मध्ये त्या वायलीच्या खुनाच्या संदर्भामध्ये धागेदोरे सावरकरांच्या पर्यंत पोहोचले. त्या पिरियडमध्ये सावरकरांची प्रकृती अतिशय बिघडली होती. लंडनमध्ये अनेक मित्रांनी म्हणजे श्यामकृष्ण वर्मा वगैरे या सगळ्या लोकांनी त्यांना सांगितले की तुम्ही पॅरिसला जा, काही महिने तिथं विश्रांती घ्या, तुमची तब्येत नीट झाल्यानंतर मग आपण येऊ. ते गेले आणि इकडे त्या वायलीच्या खुनाच्या प्रकरणामध्ये सावरकरांच्या मित्रांची धरपकड जोरात सुरू झाली. वेदना सुरू झाल्या. त्यांच्या व्यथा सावरकरापर्यंत जाऊन पोचल्या. सावरकर म्हणाले मी येणार. सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही यायचं नाही, लाख मेले तर चालेल परंतु लाखाचा पोशिंदा मरू नये असं आपल्याकडे म्हणतात. तू जगलं पाहिजे, तुम्ही यायचं नाही, तुम्ही तिकडेच थांबा. त्यांनी सांगितलं की मी थांबणार नाही. ट्रेनमधून ते फ्रान्समधून लंडनमध्ये आले. व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशन मधून उतरल्याबरोबर त्यांना पोलिसांनी अटक केलं आणि बोस स्ट्रीट मधल्या पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्यांना ठेवलं. तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, दोन भाऊ तर आधीच अटक झालेले आहेत. आता मी निष्कासिताचं जीवन इथं जगत होतो, पण आता मलाही अटक करण्यात आलेली आहे. काय आमच्या कुटुंबापुढे वाढवून ठेवलेलं आहे.
काही सांगता येत नाही. घरातल्या वहिनी बायको यांना धीर द्यावा म्हणून त्यांनी मृत्यूपत्र कविता लिहिली. त्या मृत्यूपत्रामध्ये सुरुवातीचा जो भाग आहे, हा भाग आपण आपल्या गच्चीवरती घरी कसा आनंदाने गप्पा मारत बसत होतो. वैशाख पौर्णिमेचं चांदणं पडलेलं आहे, तुम्ही आम्ही सगळे भेंड्या खेळत आहोत, खात आहोत, पित आहोत. आम्ही म्हणालो होतो तुम्हाला, आम्ही वीर पुरुष या देशासाठी त्याग करायला तयार आहोत. तुम्ही म्हणाला होतात का आम्ही सित्तोड युवती, आम्ही तुमच्या मागोमागे येणार. केवढा आम्ही विचार केला होता. वहिनी, आता ती वेळ आली. मी इथं अटक झालेलो आहे. आणि मग त्याने मृत्यूपत्र लिहिलं मातृभूमीच्या नावानं. हे मातृभूमी तुझला मन वाह्य, वक्तृत्व वाग वैभवही तुझं अर्पिले. तू तेच केली रसाळ कविता, लेखापरी विषय तुझी अनन्य झाला. हे आई, माझं जे जे म्हणून होतं ते सगळं मी तुझ्याला समर्पण केलं. माझं घर, माझं दार या काळामध्ये 27,000 रुपये सावरकरांचे जप्त केले. त्यांचे सासरे भाऊसाहेब चिपळूणकर त्यांचे संपत्ती जप्त केली. चुलीवर शिजणारा खिचडी पातेल्यासहित जप्त करून घेऊन गेले. काही शिल्लक ठेवलं नाही. आई, तुझ्यासाठी हे सगळं मी निछावर केलेलं आहे. त्याच्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही. तुझ्यासाठी माझा थोरला भाऊ, माझा धाकटा भाऊ, माझी येसुवहिनी, माझी बायको, माझा पुत्र प्रभाकर, या सगळ्यांना मी अर्पण केलेलं आहे. मी सुद्धा त्याच मार्गाने जाणार आहे. आई, याच्याबद्दल मला अजिबात वैषम्य वाटत नाही, किंचितही वाईट वाटत नाही. पश्चात बाकीचे बॅरिस्टर होऊन मध्ये खोऱ्याने पैसा ओढायला लागलेले आहेत. मला तर दिलेल्या बॅरिस्टरची पदवी त्या काढून घेत. पण मला दुःख एका गोष्टीचं आहे. दुःख याचं आहे की परमेश्वराने आम्हाला 3च भाऊ का दिले? जर 7 भाऊ दिले असते तर 7च्या 7 तुझ्यासाठी आम्ही निछावर करून टाकलं असतं. हे मृत्यूपत्र, या मृत्यूपत्रामध्ये मनातल्या भावना, या देशाप्रतीचं प्रेम किती ओतपोत भरलेलं होतं हे आपल्याला लक्षात येईल. सावरकरांनी चरित्र लिहिली. कंटाळा तर आलं नाही ना? चरित्र लिहिली, आत्मचरित्र लिहिली, स्वतःचं आत्मचरित्र 3 भागामध्ये लिहिले, 3 वेळा. माझ्या आठवणी, त्याच्यानंतर शत्रूच्या शिबिरामध्ये दुसरं एक आहे. 3 खंडामध्ये 3 वेगवेगळ्या पुस्तकामध्ये त्यांचं आत्मचरित्र आहे. मॅझेनीचं चरित्र लिहिलं. सावरकर असं म्हणतात की मॅझेनीने एवढे पछाडले होते की कधी कधी ते मॅझेनी सारखे कपडे घालून फिरायचे. त्यांना काहीच वाटायचं नाही. मॅझेनी हा खरा देशभक्त होता. हा मॅझेनी सुद्धा अपघातानेच देशाच्या क्रांतीमध्ये सहभागी झाला. अगोदर उडाण टप्पू असा मॅझेनी होता. मित्रांच्या बरोबर असे गुलछर्रे उडवायचा. पण एके दिवशी एक इटलीच्या स्वातंत्र्यासाठी झळणारा एक क्रांतिकारक मॅझेनीला भेटतो आणि त्याला सांगतो, अरे आपल्या देशाची अवस्था काय आहे? हा ऑस्ट्रिया आपलं शोषण करतोय. सामान्य माणसांच्या जीवनामध्ये सुख नाही. पारतंत्र्यात आहोत आपण. या पारतंत्र्याच्या बेड्यात तोडावं असं तुला वाटत नाही? त्याच्यावर त्याचा इतका परिणाम झाला. त्यावेळेस त्याचं वय आहे 17 वर्षाचं. त्याने 17 वर्षे प्रतिज्ञा केली, मी या इटालीला स्वतंत्र केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी त्याच्या चरित्रामध्ये या मॅझेनीने इतकं काय लिहिलेलं आहे की सावरकरांना राहवलं नाही. ते त्यांनी त्याचा अनुवाद केला. अनुवाद ओरिजिनल चरित्रापेक्षा गाजलं. आणि त्या चरित्राला लिहिलेली प्रस्तावना जी आहे 26 पानाची प्रस्तावना आहे.
26 पानाची प्रस्तावना चरित्रापेक्षा गाजली. लोक मुखोद्गत केले. कोणत्याही प्रसंगी शुभमुहूर्तावर लग्नाचा असेल चरित्र प्रस्तावना तोंडपाठ म्हणत. सरकारला वाटलं की हे काहीतरी वेगळंच प्रस्ताव आहे, त्यांनी त्याच्यावर बंदी आणली. मित्रांनो, सावरकरांच्या बऱ्याच साहित्यावर बंदी आणली. लोकांना मुक्तपणे वाचता आलेलं नाही. दुर्दैव आहे. मग सावरकरांनी लिहिलेली प्रस्तावना ही चरित्रापेक्षा जहाल. सावरकर म्हणतात, मॅझेनी कोण होता? मॅझेनी हा इटलीचा रामदास होता. रामदास कोण होता? हा भारताचा मॅझेनी होता. देशासाठी या माणसाने आपलं सगळं सर्वस्व अर्पण केलं. काऊर, गॅरिबाल्डी यासारखे त्यांचे सहकारी काऊर आणि गॅरिबाल्डीने तर एक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की आम्ही या इटालीच्या स्वातंत्र्यासाठी इतक्या नको त्या वाईट मार्गांचा आम्ही अवलंब केला. तसे मार्ग जर आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी वापरले असते तर जगामध्ये आमच्या इतके अट्टल बदमाश दुसरे कोणीच राहिले नसते. देशासाठी केलंय. त्याचा प्रभाव इतका पडला सावरकरांच्या वरती. प्रस्तावनांच्या थोडं विषयांतराचा दोष स्वीकारून प्रस्तावना म्हटल्यानंतर कुरुंदकर गुरुजींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. प्रस्तावनांची फार मोठी परंपरा मराठी साहित्याला आहे. जयराम पिंडे राधा माधव विलास चंपू नावाचं पुस्तक लिहिलं. शहाजी महाराजांच्यावरती प्रशस्तीपर पुस्तक लिहिलं. ते चंपू वाङ्मय आहे. मलाही माहित नव्हतं बरं का, कळा. चंपू वाङ्मय म्हणजे असं वाङ्मय ज्याच्यामध्ये सलग गद्य नसते, सलग काव्य नसते. मध्येच काव्य, मध्येच गद्य, मध्येच काव्य, मध्ये, त्याला चंपू वाङ्मय म्हणतात. हा चंपू वाङ्मयाचा हा जो पुस्तक, हे जे पुस्तक आहे ते 76 पानाचं आहे. फक्त 76 पानाचं. इतिहासाचार्य राजवाडेने नंतर त्याला प्रस्तावना लिहिली. किती पानाची लिहिली? 200 पानाची. सदाशिव आत्माराम जोगळेकर या विद्वानाने 1956 मध्ये हाल राजाने लिहिलेला गाथा सप्तशती त्याचं नवीन एडिशन काढलं. आणि ते काढलं, ते पुस्तक झालं 465 पानाचा. आणि यांनी त्याला प्रस्तावना लिहिली 680 पानाचा. काय पुस्तक वाचायचं का प्रस्तावना? हे अलौकिक असं आहे मराठी साहित्यामध्ये. पण याच्यातले सर्वात मेरुमणी नरहर कुरुंदकर आहे. काय प्रस्तावना आहेत सरांच्या. आमचे वाघमारे जनार्दन वाघमारेंचा अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती याला लिहिलेली प्रस्तावना. राचिम ढेरे चक्रपाणी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना. विमल मित्र चलो कलकत्ता त्याच्यासाठी लिहिलेली प्रस्तावना. झुंबरलाल कांबळे आणि राम बिवलकरनी लिहिलेला महाडचा मुक्ती संग्राम याला लिहिलेली प्रस्तावना. संस्कृती इरावती कर्वेंच्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना. वसंत कानेटकरांच्या नाटकाला हिमालयाची सावली याला लिहिलेली प्रस्तावना. दाजी पणशीकर महाभारत एक युडा सुडाचा प्रवास 50 पानाची प्रस्तावना सरांची आहे. सरा गाडगीळ सरांच्या लोकायताची प्रस्तावना. पण या सर्वाचा मुकुटमणी श्रीमान योगीची प्रस्तावना आहे. श्रीमान योगी 2 खंडातल्या कादंबरीला गुरुजींनी लिहिलेली प्रस्तावना 70 पानाची आहे. असं म्हणतात विद्वान की एखाद्या कादंबरीला आतापर्यंत कोणी अशा प्रकारची प्रस्तावना लिहिली नाही. आणि लिहिली असेल तरी त्या लेखकाने ते छापली नाही. कुरुंदकरांनी रणजित देसाईंना चक्क नापास करून टाकलेलं. 2 खंडाचं ती कादंबरी
प्रस्तावनेमध्ये चक्क नापास करून टाकलेलं आहे. परंतु रणजित देसाई सुद्धा भृगु ऋषीने भगवान विष्णूंच्या छातीमध्ये लाथ मारावी, त्याची ओळ अभिमानाने मिरवावी, तशी प्रस्तावना मिरवली. त्यांना वाईट वाटलं नाही भगवान विष्णूला. एक भृगु ऋषीने लाथ मारलेले ते आपल्या तर पडलेले मुद्रा पुसून टाकावं, अभिमानाने मिरवली. रणजित देसाईने कुरुंदकरांची प्रस्तावना त्याच पद्धतीने मिरवली. अफाट कित्येक मराठीच्या साहित्यिकांना या प्रस्तावनांच्या वरती कितीतरी PhD करता येते असं माझ्या अल्पमतीला वाटतंय कधी कधी. तो रत्नाकर गणोरकर, मला वाटतं जळगावकडचा कुठला तरी, आंबेडकरांचे बहिष्कृत भारतातील अग्रलेख नावाचं मोठं पुस्तक लिहिलं. त्याला सावरकर कुरुंदकरांनी कशी प्रस्तावना लिहिली, जणू काही त्या काळामध्ये गुरुवर्य जगत आहेत. आंबेडकर असं बाजूला बसून लिहित आहेत. प्रत्येक वाक्यगणित असं वाटतं की हे लिहिण्यामागे आंबेडकरांचा हा उद्देश असू शकतो, जे कधीच आम्हाला लक्षात आलं नाही, पण त्यांनी सांगितलं हे लिहिण्यामागचा हा उद्देश आहे, हे लिहिण्यामागचा हा उद्देश आहे. त्या रत्नाकर गणवीरना सुद्धा कदाचित कल्पना नसेल की याचं असं होऊ शकते. म्हणून प्रस्तावनेच्या क्षेत्रामध्ये मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर कुरुंदकर गुरुजींनी नेऊन ठेवलेलं आहे. सावरकर अंदमानात होते. 1913 मध्ये त्यांना एक बातमी कळाली की टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाले. सावरकरांना इतका आनंद झाला की एका पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या माझ्या एका बंधूने त्याने लिहिलेल्या काव्याला, गीतांजलीला जागतिक मान्यता मिळाली. अरे आम्ही कमी नाही, आम्ही सुद्धा नोबेल पारितोषिक जिंकण्याच्या लायकीचे साहित्य निर्माण करू शकतो. अभिनंदनाची तार पाठवली आणि अभिनंदनाची तार पाठवल्यावर अंतर्मुख होऊन एक कविता लिहिली. त्याच्यावरती काय म्हणून कविता लिहिली? सावरकर म्हणतात, काव्यक्षेत्र हा माझा. खऱ्या अर्थाने सावरकर हे कवी म्हणून अलौकिक प्रतिभा संपन्न अशी व्यक्ती होती. खरं तर काव्यक्षेत्र हे माझं आहे, माझा अधिकार आहे कविता करण्याचा. परंतु या मातृभूमीने मला सांगितलं, जिथे उणीव तिथे जा जा. अरे कवींची काही कमतरता नाही या देशामध्ये, भरपूर कवी आहेत, प्रतिभा संपन्न कवी आहेत, ते कविता करतील, ते तुझं काम नाही. तुझं काम आहे राष्ट्र तेज उफाळून येईल अशा प्रकारचं साहित्य निर्माण करायचं. मित्रांनो, कल्पना करा, सावरकरासारखा माणूस जर स्वतंत्र भारतामध्ये जन्माला आला असता तर या मराठी साहित्याला कुठं नेऊन ठेवलं असतं. कल्पना करा खाली. पण प्रत्येक ठिकाणी त्यांनी मर्यादा घालून घेतल्या. नाही, हे काम माझं नाही, माझं ठरलेलं आहे. त्याच्यामधून काही कवितेचं रसग्रहण करणाऱ्या लोकांनी सांगितलं की याचा अर्थ अजून एक आहे. काय? मी त्या क्षेत्रात नाही म्हणून टागोर गुरु तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळालं, नाहीतर ते माझं आहे, माझी लायकी आहे ते नोबेल पारितोषिक जिंकायची, मी तिथं नाही म्हणून तुम्हाला मिळालं. असं स्पष्ट बोलत नाहीत, पण त्याचा अर्थत्व निघतो. यानंतर मराठी वाङ्मयामध्ये अजरामर झालेलं येसूवहिनीची कविता, येसूवहिनीचं सांत्वनपर कविता. थोरले भाऊ पकडले गेले, धाकटा भाऊ पकडला गेला. सावरकर अंदमानामध्ये निष्कासित अवस्थेत आहेत. घरावर जप्ती आली, सगळं काही काढून नेले, जवळ काही नाही. 2 भाड्याच्या खोल्यामध्ये सौभाग्य जिवंत असतानाही वैधव्य भोगणाऱ्या 3 जावा, 2 वेळेची भ्रांत, काही नाही. आप्त स्वकीय नातलं कोणी ओळख द्यायला तयार नाहीत, घरापुढून सुद्धा जात नाहीत. कारण जर एकदा शासनाला कळालं यांचा संबंध सावरकरांच्या कुटुंबाशी आहे तर मग आपलं काही खरं नाही, भिवून कोणी यायचे नाही.
त्यावेळेस नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पोथी वाचणारा पांगळा कवी गोविंद दरेकर, ज्या गोविंद दरेकराला सावरकरांनी घडवलं. गोविंद दरेकर हा सावरकरापेक्षा 7 वर्षांनी लहान, भरपूर कविता करायच्या, परंतु ते कशा केल्या पाहिजे त्याचं मार्गदर्शन सावरकरांनी त्याला केलं. आणि ती इतक्या अप्रतिम कविता त्यांनी केल्या की त्यांना टोपण नाव मिळालं, स्वातंत्र्य कवी. त्याच्या कवितेमध्ये स्वातंत्र्याशिवाय दुसरा विचारच नाही. सावरकर ब्रिस्टनच्या तुरुंगामध्ये असताना येसूवहिनींनी पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे, हा पांगळा कवी म्हणायचा, सुंदर मी होणार. मी पांगळा आहे, माझ्या वाकड्या चालण्याकडे लक्ष देऊ नका. सुंदर मी होणार, अहो मी मरणाने जगणार. माझ्या पांगळ्या कोणाकडे लक्ष देऊ नका. माझ्या स्वातंत्र्य, आईच्या स्वातंत्र्यासाठी मला जे जे करणं शक्य आहे ते सगळं मी करेन. आणि हा पोथी वाचायचा काळाराम मंदिरामध्ये. ते पोथी ऐकण्यासाठी बाया बापड्या मंदिरामध्ये यायच्या. येताना मोठमोठ धान्य घेऊन यायचे, पोथी पुढे ठेवायचे. आपल्याकडे पद्धत असते, पोथी पुढे मोठभर धान्य, कोण तांदूळ गहू ज्वारी आणून ठेवायचे. पोथी वाचन झाल्यानंतर हा पांगळा शाहीर ते सगळं धान्य एका ठिकाणी गोळा करायचं, त्याची पुरचुंडी बांधायची आणि सावरकरांच्या घरी पोचवायचा. त्याच्यावर सावरकरांचं चरितार्थ चालायचं कुटुंबाचं. मित्रांनो, तुमच्या माझ्या स्वातंत्र्यासाठी ज्या माणसाने एवढ्या खस्ता खाल्ल्या, आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आम्हाला आज अशा प्रकारचा आनंददायी जीवन जगण्याची परिस्थिती ज्यांनी निर्माण केली, त्या महान देशभक्ताच्या घरचं प्रपंच या पोथी पुढे ठेवलेल्या मोठमोठ धान्यावर चालायचं. राहवलं नाही येसूवहिनीला. तिने आपल्या निष्कासित धीराला पत्र लिहिलं. पत्रामध्ये येसूवहिनी म्हणते, अरे काय आमची अवस्था केलात तुम्ही, कशासाठी आमच्याशी लग्न केलं तुम्ही, का तुमच्या घरामध्ये आणलात तुम्ही, तुमच्या वंशामध्ये आम्हाला का आणलात, हे दैन्य, हे दारिद्र्य, हे दुःख सहन करण्यासाठी. पत्र आलं, सावरकरांनी ते वाचलं. येसूवहिनी आईसारखं प्रेम केले. 10व्या वर्षी सावरकरांची आई वारली. त्यानंतर घरामध्ये बाई माणूस नाही, सावरकरच बाई माणसाची सगळी कामं करायचे. आमचे साने गुरुजी सांगतात की पुरुषाला स्त्री होता आलं पाहिजे. पुरुष हा मातृहृदयी झालं पाहिजे. शिक्षक सुद्धा मातृहृदयी झाला की वर्गातली मुलं किती खुलतात. शिक्षकांना सगळ्यांना माहित आहे. साने गुरुजी मातृत्वाच्या पद्धतीने, मातृत्व त्याच्यात व पावित्र्यामध्ये विद्यार्थ्यांशी वागत असत. सगळ्या घरातले कामं करायचे. मातृत्व ज्या पद्धतीचं व्यक्तींच्या बाबतीमध्ये विचार करते, संवेदनाशील होते, त्या सगळ्या संवेदना सावरकरांच्याकडे. आणि ते पत्र वाचलं, अतिशय वाईट वाटलं की माझी येसूवहिनी किती खस्ता खाल्ली आमच्यासाठी, आज तिच्यावर ही परिस्थिती यावी. त्यांनी सांगितलं, वहिनी जयाशी तू प्रतिपाळिले, मातेचे स्मरण होऊ दिले नाही. श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तो तुझं नमी. आशीर्वाद पत्र मिळाले, हे असं आशीर्वाद पत्र मिळाले, जे लिहिले ते ध्यानी आले. आनंद अपार झाला. इथे पत्राचा मायना संपला. आता अलीकडच्या पोरांना तर मायना पत्राचा असतो हे माहीतच नाही, कारण कोण पत्रच लिहित नाही. पूर्वी अगदी खेड्यातली माणसं सुद्धा श्रीमान, राजमान, राजेश्री असं लिहून मायना मग लिहायचे. आता नंतर मग जरा लाजत काजत कोणतरी श्री लिहायचं वर नुसतंच. आता तेही नाही. आता या व्हॉट्सअपने तर सगळी वाट लावून टाकली. मायना संपला आणि ते म्हणाले त्या अवस्थेतल्या वहिनीला साता समुद्रापलीकडे असणारा धीर म्हणतो, काय म्हणालात वहिनी, तुम्हाला कशासाठी आणलं आमच्या वंशामध्ये, लग्न करून तुम्हाला आमच्या घरामध्ये कशासाठी आणलं.
वहिनी धन्य धन्य आमचा वंश, सुनिश्चयी ईश्वरी अंश, की रामसेवा पुण्यलेश, भाग्य आपुल्या लाभले. वहिनी माझं वंश धन्य धन्य आहे. या वंशाला रामाची पूजा करण्याची संधी मिळालेली आहे. या देशासाठी कुर्बान होण्याची संधी मिळालेली आहे. हे साधं वंश नाही वहिनी. वहिनी जगामध्ये थोडी का फुलं उमलतात, फुलतात, खाली पडतात, मातीत मिसळतात, ते धुळीमध्ये जातात, त्याची गणती कोण ठेवली? पण एखादाच फुल असा असतो, त्याला गजेंद्र शुंडेने गजेंद्र नवलदार पदन्यास टाकीत एखाद्या फुलाच्या झाडाजवळ जातो, त्याचं फूल तोडतो आणि शोंडेने नेऊन परमेश्वराच्या मस्तकावर ठेवतो. हा फूल जसा भाग्यवान आहे तसा आमचा वंश भाग्यवान आहे. वहिनी देशामध्ये काय थोडी घरं आहेत, थोडे कुटुंब आहेत, थोडी माणसं आहेत, पण परमेश्वराने देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची संधी माझ्या घराण्याला दिली, माझ्या वंशाला दिली. आम्ही किती भाग्यवान आहोत. दुसरं कोणाचं घर त्यांना पटलं नाही, माझं घर पटलं. केवढा सन्मान केलाय देवाने माझ्यावरती. या देशासाठी आमच्या कुटुंबाची होळी करण्याची संधी आम्हाला परमेश्वराने दिली. म्हणून वहिनी वाईट वाटून घेऊ, बुद्ध्याची धरिले नाही करी हे काय ते वान हे सती करी धरले वान हे सतीचे. लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असायचे आम्ही अंगीकारलेले. हे हा रस्ता आम्ही आंधळेपणाने धरलेला नाही. आम्हाला माहित आहे आमचे हाल होणार आहेत. कदाचित आमचा वंश सुद्धा नष्ट होईल. वहिनी अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा राष्ट्राकरता निर्वंश झालेला वंश कधी मरत नसते. येणाऱ्या पिढ्या तुमचं गुणगान करते. म्हणून असं विचार मनात आणू नको वहिनी. ते पत्र पोचलं वहिनींना, ते वाचल्यानंतर त्यांना इतकं वाईट वाटलं की आधीच एवढ्या अडचणीमध्ये हे आहेत आणि आपण हे रडगाणं त्यांच्या पुढे नेऊन ठेवलं. आपलं फार चुकलं. लगेच त्यांनी पत्र लिहिलं, हो तुम्ही शूर शिपाई, आम्ही चित्तोड युवती. मी आता आम्ही तुमच्या मागे आहोत वहिनी. काळजी सावरकरजी काळजी करायचं कारण नाही. येसुवहिनी लिहिलेलं होतं. साहित्याच्या बाबतीमध्ये सावरकरांनी ठासून सांगितलं, साहित्य हे साधन आहे, साध्य नाही. हे साधन आहे माझ्यासाठी. कविता असो, कथा असो, कादंबरी असो, इतिहास असो, निबंध असो, खंडकाव्य असो, हे सगळं कशाचं साधन आहे? राष्ट्र तेज जागृत करण्याचं साधन आहे हे. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तरुणांच्या मनामध्ये स्वातंत्र्य प्रेमाची ज्योत पेटवण्यासाठी हे साहित्य आहे. आणि म्हणून जेव्हा साहित्य संमेलनामध्ये 1937 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईला भरलं, त्याचे अध्यक्ष सावरकर होते. मग कमाल वाटते हो, सावरकरांना तिथं अध्यक्ष करतात. 1960 मध्ये सावरकरांना 130 साहित्यिकांनी बड्या त्यांचा सत्कार करून त्यांना मानपत्र दिलं आणि त्यांना क्रांतिकारी कवी म्हणून पदवी दिली. अंदमानातून आल्यानंतर काँग्रेसने पुढाकार घेऊन सगळ्या पक्षांनी, समाजवादी, साम्यवादी, काँग्रेस, सगळे त्यांचा भव्य सत्कार केला. 500 शब्दाचं गौरवपत्र त्यांना मानपत्र म्हणून दिलं. आणि अलीकडेच काय झालंय काही कळत नाही. हे सगळे का विसरले लोक? आणि म्हणून सावरकरांचं हे जे आहे, काय माझा मुद्दा, सॉरी माफ करा मला, कारण इतकं सगळं खिचडी व्हायला लागली डोक्यामध्ये. काय सांगावं आणि काय सांगू नये. मग त्यांनी एक हेरलं सावरकरांनी की आजच्या तरुणांना, या देशाप्रती
जर जागृत करायचं असेल तर यांच्या हातामध्ये काहीतरी असं धगधगणारं असं यज्ञकुंड हाती दिलं पाहिजे. त्यांनी दोन गोष्टी केल्या. एक 1857चा स्वातंत्र्य समर. 1857चा स्वातंत्र्य समर जे आहे, सावरकर हे मानतच नाहीत की ते बंड वगैरे नाही. भारतातून लंडनला जाण्यापूर्वीच त्यांचा अभ्यास सुरू झाला होता. 1857चा इतिहास मी लिहिणार, साक्षी पुराव्यानिशी लिहिणार. तिथे गेल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं, हे श्यामकृष्ण वर्माचं जे काही इंडिया हाऊस होतं, त्या इंडिया हाऊसच्या व्यवस्थापकपदी मुखर्जी नावाचे एक ग्रस्त होते. यांनी त्या मुखर्जीशी दोस्ती केली सावरकरांनी, कारण त्याची बायको इंग्रज होती आणि तिच्या साह्याने भारत मंत्र्याच्या कार्यालयातली सगळी कागदपत्र वाचण्याची परवानगी त्यांनी मिळवली. इतका मोठा ढीग त्यांनी जमा केला त्या सगळ्या कागदपत्रांचा. भारताशी झालेले पत्रव्यवहार, सैनिकांचे पत्रव्यवहार, 1857चं बंड मोडून काढण्यासाठी, चिरडून टाकण्यासाठी काय काय डावपेच खेळले गेले, हे सगळे पुराव्यानिशी त्यांनी गोळा केले. 18 महिन्यात त्यांनी 1857चा स्वातंत्र्य समर लिहिला आणि सांगितलं, हे बंड नाही, हे पहिलं समर आहे आणि हे थांबलेलं नाही, अव्याहत चालू आहे. कुठं फाळून वर येते, कुठं सुप्त अवस्थेत आहे, हे बंद झालेलं नाही. तुम्हाला वाईट आश्चर्य वाटेल, मॅक्झिम गॉर्की हा रशियन लेखक, जगप्रसिद्ध रशियन लेखक, 1912 मध्ये त्याने समकालीन नावाच्या एका मासिकामध्ये एक लेख लिहिलाय. त्या लेखामध्ये त्यांनी सावरकरांचं एवढं कौतुक केलेलं आहे की असा साहित्यिक एखाद्या देशाच्या साहित्यासाठी कारणी लागतो ही असामान्य गोष्ट आहे. किती प्रकारचं वाङ्मय त्यांनी हाताळलेलं आहे आणि त्याला ज्या अंदमानामध्ये ठेवून या ब्रिटिशांनी जो छळ चालू केलेला आहे त्याचा मी निषेध करतो. ज्याला तुम्ही लोकशाहीची जननी म्हणता, ज्या इंग्लंडला, त्या लोकशाहीच्या जननी इंग्रजांनी सावरकरावर जो खटला चालवला त्याच्यासाठी ज्युरी घेतले नाहीत, त्यांनी स्वतंत्र नेमलं. समितीनंच त्यांचं अभियान ऐकावं, निकाल द्यावा. दिलेला निकाल छापायचा नाही, कोणाला दाखवायचं नाही. इतक्या गुप्त पद्धतीने ते सगळं केलं आणि त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा दिली. त्या दुसरं विचारच नाही, फक्त देशभक्त, तळमळ फक्त देशाप्रती, देशाचा विकास, देशाची उन्नती, देशाची समृद्धी, देशाची एकसंधता, या त्याच्यामध्ये अग्रक्रम देशाला. त्यांच्याबरोबर शिकायला बॅरिस्टर आसफ अली होते. दोघे एकाच खोलीत राहायचे. या आसफ अलीने त्यांच्या आठवणीमध्ये, चरित्रामध्ये लिहिलेलं आहे हे सावरकर त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं. सावरकरांचा बांधा चांगला होता, शरीरयष्टी चांगली होती, त्यांचा रंग चांगला होता, त्यांचं रूप चांगला होता, त्यांचे डोळे पाणीदार होते, कोणतेही धाडस करण्याची तयारी त्यांची होती, अतिशय बुद्धिमान होते. बॅरिस्टर आसफ अली लिहितात हे सगळं आणि एवढं लिहून बॅरिस्टर आसफ अली म्हणतात की हे एवढं सगळं ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, यापैकी एक गुण जरी असता एखाद्याच्या व्यक्तिमत्वामध्ये तर जगातल्या सगळ्या लावण्यवती ललना त्याच्यावर फिदा झाल्या असते. बॅरिस्टर आसफ अली म्हणतात, किती महिला सावरकरावर फिदा झाल्या असतील, किती महिलावर सावरकर फिदा झाले असतील, पण नाही. सावरकरांनी आपल्या आयुष्यामध्ये एकाच गोष्टीवर प्रेम केलं, ते मातृभूमीवर प्रेम केलं. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत मातृभूमीशिवाय दुसरं. सावरकरांना बायको होती, सावरकरांना भाऊ होते, सावरकरांना मुलं होती, पण या सगळ्यापेक्षा जास्त प्रेम सावरकरांनी मातृभूमीवर केलं. पहिलं प्राधान्य मातृभूमीला. हो, या अजब रसायन आहे. हो, कसं अजब रसायन आहे. 2 जन्मठेप झालेले आहेत, दोन्ही भावांना अटक झालेले आहेत.
घरदार सगळं जप्तीमध्ये गेलेलं आहे, उघड्यावर पडलेल्या भावजाई आहेत, बायको आहे. अंदमानामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर काय विचार यावा त्यांच्या मनामध्ये? त्यांनी विचार असं बघितलं चारीकडे. ते म्हणाले, स्वतंत्र भारताचं नाविक आरमाराचं तळ इथं उभारलं पाहिजे, ज्यामुळे भारताच्या सगळ्या सीमा सुरक्षित राहतील. काय विचार करत माणूस? दिवसभर त्या कोलूच्या बरोबर फिरत असताना, कात्या कुटत असताना काय विचार करावा सावरकर विचार करायचे, उद्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर अशी शिक्षा गुन्हेगारांना ठेवावं का नको? स्वतः जे भोगत आहेत हे उद्या अशी शिक्षा ठेवावं का नको? तुमच्या माझ्यासारखं असलं तरी ठेवू नका बाबा, हे फार त्रासाचं आहे असं आपण म्हणालो. ते म्हणाले, असेच शिक्षा पाहिजे. शिक्षा ही कठोरच असली पाहिजे, कारागृहे ही भयावहच असली पाहिजेत, तर समाजाला शिस्त लागते, समाजातले गुन्हे कमी होतात. समाजाला जर गुन्ह्या गोविंदाने नांदवायचं असेल तर कारागृह भयानक असले पाहिजेत, अशाच प्रकारच्या कठोर शिक्षा असले पाहिजेत, असा विचार सावरकर करतो. माझ्या आठवणीमध्ये सावरकर म्हणतात, आम्ही मनाशी खूनगाठ बांधलेली आहे. आम्ही म्हणजे घरातले सगळं कुटुंब, आम्ही मनाशी खूनगाठ बांधलेली आहे. काय बांधलेली आहे? आम्ही या देशाचं स्वातंत्र्य पाहायला किंवा या देशाचं स्वातंत्र्य उपभोगायला जन्माला आलो नाहीत. आम्ही कशासाठी जन्माला आलेलो आहोत? देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही मरायला जन्माला आहोत. मला दुसरं काही नको. उद्या मी राष्ट्रपती होईन का उपराष्ट्रपती होईन, मी मंत्री होईन का संत्री होईन, हे डोक्यातच कधी आलं नाही. मरण्याचं तेवढं मात्र डोक्यामध्ये त्यांच्या आहे. कसली रसायन असतील या व्यक्तिमत्वाची. सावरकर नंतर फार वेळ झाला का? 10-15 मिनिटं संपू. बरंच आता राहू दे, नंतर वगैरे बघू. सह्याद्रीमध्ये त्यांनी 2 लेख लिहिले, आत्महत्या आणि आत्मअर्पण. आत्महत्या म्हणजे संसाराचा गाडा ओढताना असे काही आपत्ती आल्या की ज्याला आपल्याला तोंड देणं शक्य नाही, मग काय करायचं? संपवायचं हे जीवन, असा जो विचार असतो त्याला आत्महत्या आपण असं म्हणतो. सावरकर म्हणतात आत्मार्पण याच्यापेक्षा वेगळं. आत्मार्पण म्हणजे जीवनामध्ये जे जे ठरवलं होतं ते सगळं मी अचीव केलं, त्याची सगळी पूर्तता झाली, आता करायला काही राहिलेलं नाही, कोणता असा निर्धार केलेला आता शिल्लक राहिलेला नाही, आता या जगाचा निरोप घ्यावा म्हणून जो जीव देतो त्याला आत्मार्पण असं म्हणतात. आत्मार्पण आणि आत्महत्या यावरील हे लेख वाचल्यानंतर लोकांच्या मनामध्ये पाल चुकचुकली की काहीतरी सावरकरांच्या डोक्यामध्ये चक्र चालू आहे. मरण्याच्या अगोदर सावरकरांनी 22 दिवस प्रायोपवेशन केलं. मृत्यूचीच त्यांना दया आली. त्यांनी मृत्यूला म्हणाले, इकडे खूप थकलास माझ्या मागे फिरून फिरून, आता विश्रांती कर, तू येऊ नको, मी येतो तुझ्याकडे, तू शांत बस, थोडी विश्रांती घे. प्रायोपवेशन केलं. डॉक्टर सुद्धा चकित होतात की रोज 4-5 चमचे पाणी घेऊन हे 22 दिवस जगले सावरकर. आणि एके दिवशी नको ती बातमी आली की सावरकर जग सोडून गेले. संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरली. अंत्ययात्रेचं वर्णन सोपानदेवांनी फार छान केलेलं आहे, सरांना माहित असेल. सोपानदेव चौधरी, बहिणाबाई चौधरीचे चिरंजीव, गायक फडके, सुधीर फडके, आचार्य अत्रे, स्नेहल भाटकर संगीतकार, व्ही शांताराम चित्रपती, हे सगळे सर्वात अगोदर तिथं धावले. अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. सावरकरांनी आधीच सांगितलं होतं, विद्युत दाहिनीमध्ये मला टाकून देऊन यायचं, कोणत्याच अंत्यविधीचे सोपस्कार करायचे नाहीत, मरणोत्तर सुद्धा काही करायचं नाही, मला ते मान्य नाही. अहो ते आसन्न मरण होऊन
त्याच्यावर पडले होते अंथरुणावर. कोणीतरी म्हटलं का त्या नर्सना बोलवा, नर्सना बोलवा. सावरकर त्याही अवस्थेत म्हणाले, नर्स म्हणायचं नाही, परिचारिका म्हणायचं. मी तो मुद्दा घेतला नाही कारण खूप वेळ होईल. सावरकरांनी जी भाषा शुद्धीची जी चळवळ चालवली अप्रतिमच, सगळे वेड्यात काढले. पण आज सगळे त्यांचेच शब्द वापरतात. एकच शब्द सांगतो तुम्हाला, फारसी मधून आलेला. 502 आडनाव आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये फारसी शब्दातले, फारसी शब्द आहेत ते 502 आडनाव. आणि त्याच्यातलं एक आडनाव तुम्हाला सांगतो, कदम हा आडनाव फारसी शब्द आहे. फारसी शब्दामध्ये अरेलचे, पण मराठीमध्ये इंग्रजी असं काही घुसळले. सावरकरांनी प्रत्येकाला प्रतिशब्द दिला. अहो क्रिकेटमध्ये तर याही काळामध्ये क्रिकेटची क्रेज फार होती तरुणामध्ये. सगळे इंग्रजी शब्द होते. LBW, रनआउट, या सगळ्याला मराठी शब्दच नव्हते. सावरकरांनी दिलं. धावचित, पायचित, यष्टी रक्षक, ओव्हरला षटक, क्षेत्ररक्षण, पंच, अंपायरला पंच, ड्रॉ झाली मॅच, सगळे ड्रॉच म्हणायचे. ज्याला इंग्रजी येत नाही तेही ड्रॉच म्हणायचं. ड्रॉ म्हणजे अनिर्णित. हे सगळे शब्द सावरकरांनी दिले. दुकान, गरीब, हे सगळे फारसी शब्द. तुम्हाला सांगतो साहेब, खरं तर भाषा शुद्धीची चळवळ छत्रपती शिवरायांनी आधी सुरू केली. छत्रपतींना फारसी फार छान येत होती. मी म्हणत नाही, राजवाडे म्हणतात इतिहासाचार्य. त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा फारसीतून केलेला आहे. पण तो सावरकरांना वाटायचं, शिवाजींना वाटायचं हे कसं तरी वाटतं या नावाने आम्हाला संबोधन. त्यावेळेस साहेब म्हणायचे. आता आज साहेब तर एवढं वापरून वापरून गुळगुळीत झालेले शब्द आहे. राजाला साहेब म्हणायचे. सावरकरांनी, महाराजांनी बँगलोरहून गोरखनाथ हनुमंतांना बोलावलं. त्यांच्या मदतीला या पुण्याच्या धोंडीराम व्यासाला त्यांच्या मदतीला दिले की बाबा रे, राजकीय व्यवहार कोश तुम्ही तयार करा. अगोदर साहेब या शब्दाला पर्यायी शब्द द्या लवकर. सरसेनापती, पंतप्रधान, हे सगळे शिवाजी महाराजांनी दिलेले शब्द आहेत आपल्याला. मग त्यांनी दिलं साहेब याला राजा, महाराजा, स्वामी हे पर्यायी शब्द दिले. आता आज तर इंग्रज आले, आम्ही इंग्रजांना साहेबच म्हणतो. आता सर या शब्दाचा अर्थ साहेब डिक्शनरीमध्ये, सगळ्यांना साहेब आपण म्हणतो. अहो सगळेच नाही. एक गंमत सांगतो तुम्हाला. 40 वर्षापूर्वी आमच्या उदगीर अहमदपूरच्या मध्ये एक गंडी आहे. उदगीरच्या पलीकडे आल्यावर 10-1 किलोमीटर आल्यावर एक गंडी आहे. तिथे नेहमी चोऱ्या व्हायच्या. इतकं वळण असं होतं, तिथे गाडी डेड स्लो व्हायची. बस लोक वर चढायचे, मध्ये चढायचे, इकडे तिकडे. एकदा असेच 10-12 चोर रस्ता अडवून मध्ये घुसले. मार द्यायला लागले प्रवाशांना. काढा म्हणजे त्यांच्याजवळ काय काय काढा. आता हे काही परिचित माणसं नाहीत, यांना कसं बोलावं. मार खाणारे म्हणाले, अहो चोर साहेब मारू नका. म्हणजे त्याला बहुमानार्थी शब्द साहेब, चोर साहेब. आता चोराचं नाव काय माहित. म्हणजे इतक्या अनवळणे आम्हाला साहेब हा शब्द रुळलेला आहे. तेव्हा हे ते समय जवळ आला तर त्यांनी म्हणाले परिचारिका म्हणायचं, असं म्हणायचं नाही. त्यांचे मित्र भालजी पेंढारकर यांनी त्यांचा स्टुडिओ दाखवायला एके दिवशी म्हणाले, पेंढारकर 8 दिवस थांबा, म्हणजे सगळे पर्यायी मराठी शब्द मी देतो. सगळे मराठी शब्द, महापौर वगैरे हे सगळे बरेच आहेत. आता मी त्याच्यात जात नाही. सावरकरांचा अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू झाला. कोणाच्या तरी डोक्यात आलं, मला वाटतं आत्रेंच्याच डोक्यात आलं की ते रणगाडा जे असते त्या रणगाड्यावर सावरकरांचा आपण हे देह ठेवावा आणि मिरवणुकीने आपण अंत्ययात्रा काढायची. विचारणा केली, त्यांनी सांगितले देता येत नाही असं. मग आत्रेंना सांगितलं की ते देता येत नाही. आत्रे म्हणाले देता येत नाही ना, हरकत नाही. चित्रपती व्ही शांताराम त्यांच्याकडे माणूस पाठवला, असं हे करायचंय. तुमच्या स्टुडिओमध्ये सिनेमात वापरणारे जे रणगाडे आहेत त्याच्यातला एक रणगाडा आम्हाला द्या. आणि ती जबाबदारी सगळे व्ही शांतारामवरच टाकली.
ते सजवायचं, ते सगळं फुलांनी वगैरे आणि व्यवस्थित सजवलं. अंत्ययात्रा निघाली मित्रांनो. दादरच्या चंदनवाडीत 5-6 किलोमीटरचा रस्ता गिरगावामध्ये जायचंय. रस्त्याच्या दुतर्फा हजारो माणसं जमा झालेली आहेत. सावरकर अमर रहे सावरकरांच्या कविता म्हणत आहेत. स्नेहल भाटकर तर पेटी वाजवत सावरकरांचे गाणे म्हणत होते. लता मंगेशकर गाणे म्हणत होते. सुधीर फडके गाणे म्हणत होते. एक जनसमुदाय असा लोटलेला होता. आर्थर रोडच्या जेल पुढे ही अंत्ययात्रा आली. त्या जेलमध्ये माणसं दिसत नव्हते, पण मधून अशा जोरात कैदी ओरडत होते, सावरकर अमर रहे, सावरकर जिंदाबाद. सगळं एरिया दणाणून सोडला. सोपानदेव चौधरींनी सांगितलेलं आहे, ही अंत्ययात्रा जेव्हा ख्रिश्चनांच्या चर्च पुढून जात होती, त्या चर्चमधले पादरी हातात पेटलेल्या मेणबत्त्या घेऊन सावरकरांना अभिवादन करत होते. ज्या मशिदी पुढून जात होत्या त्या मशिदीतले मुल्ला मौलवी उदबत्त्या पेटून सावरकरांना शेवटचा निरोप देत होते. यावेळी कोणाला स्वतःच्या धर्माचा अहंकार जाणवला नाही. एक सच्चा देशभक्त, त्याला आपण आज शेवटचा निरोप देत आहोत, या पद्धतीने या सगळ्यांनी सावरकरांना शेवटचा निरोप दिला. असा एक असामान्य माणूस, एक धगधगतं अग्निकुंड आपल्या डोळ्यापुढून असं झळकून गेलं मित्रांनो. आम्हाला हलवून गेलं. वाचा सावरकरांचं साहित्य, हल्ल्याशिवाय राहणार नाही. काय माणसं होती. वि स खांडेकरांनी सांगितलं की सावरकरापुढे आम्ही काय आहोत, आम्ही लिलीपुट आहोत. गलिवर्स ट्रॅव्हल मधले लिलीपुट आहोत. आमचं काहीच अस्तित्व नाही. भाषा शुद्धीच्या चळवळीमध्ये दत्त वामन पोद्दार आणि सावरकरांचे फार मोठे वाद झाले, विकोपाला गेले. त्या दत्त वामन पोद्दारांनी सांगितलं, कितीही मतभेद असो, या माणसाच्या पुढे नतमस्तकच झालं पाहिजे, असं हे व्यक्तिमत्व आहे. शेवटी सावरकरांचं कुरुंदकरांच्या शब्दामध्ये मी असं सांगेन, कुरुंदकर जेव्हा एखाद्याला एखादी उपाधी द्यायची, एखाद्या विशेषणाने संबोधायचे, ते अतिशय तर्क कठोर असायचं. आंबेडकरांच्या बाबतीत कोणीही वापरले नाही अशी 2 विशेषण गुरुजींनी वापरलेले. मला गुरुजी म्हणण्यात जास्त आनंद आहे. तुम्हाला काही वाईट वाटत असेल तर मी प्राचार्य म्हणतो. सावरकर जसे शेवटच्या क्षणी अनेकांचे अभिप्राय आले, तसं कुरुंदकरांचंही आलं. कुरुंदकरांनी आंबेडकरांच्या बाबतीतलं मी सांगत होतो. कुरुंदकर म्हणाले, आंबेडकर हे परमपूज्य होते. किती जणांनी वापरली हे वैशिष्ट्य मला माहित. त्यांचं व्यक्तिमत्व करुणामय होत. हे 2 वैशिष्ट्य. आणि गुरुजींनी परमपूज्य म्हणताना मला अजिबात मनात संकोच निर्माण होत नाही. याची 3 कारण आहेत. पहिलं कारण असं की ज्या दलित समाजामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला, ज्या दलित समाजाच्या उद्धाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर बाबासाहेबांनी घेतली, त्या दलित समाजामध्ये योग्यतेने त्यांच्या जवळपास सुद्धा जाऊ शकणार नाही, जाऊ शकेल असं एकही माणूस जन्माला आलेला नाही. हे पहिलं कारण. दुसरं कारण, या दलितांची अस्मिता जागृत करत असताना आंबेडकरांनी या देशाच्या अस्मितेला, या देशाच्या राष्ट्रवादाला तसूभर सुद्धा धक्का लावलेला नाही. आणि तिसरं कारण त्यांनी सांगितलं की आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा अखंड अग्नी प्रज्वलित ठेवला शेवटच्या क्षणापर्यंत. त्याचं दर्शन ते लक्षात घेतल्यानंतर त्यांच्या पुतळ्याकडे सुद्धा अहंकारी सवर्णाला मान वर करून पाहण्याचा हिम्मत होणार नाही. हे सगळे नतमस्तक होण्यासारखे व्यक्तित्व आहे. सावरकरांच्या बाबतीत कुरुंदकर म्हणतात, कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता जन्मल्यापासून मरेपर्यंत मातृभूमीच्या समृद्धीचा, मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा आणि मातृभूमीच्या सलगतेचा एकच स्वप्न सावरकरांनी पाहिला. काही अपेक्षा नाही, कोणतीच अपेक्षा नाही. दुसरं,
जाणीवपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने आपलं संपूर्ण कुटुंब या देशासाठी हुतात्म्य पत्करण्याची तयारी सावरकरांनी ठेवली। आणि हे करत असताना त्यांनी कोणतीच तक्रार केली नाही। सामान्यपणे माणसं तक्रारी असतात, आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, मला असं तक्रार अजिबात नाही। आणि शेवटचं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या देशाच्या समृद्धीसाठी संपूर्ण वंश निर्वंश होण्याची कल्पना शेवटपर्यंत त्यांनी मनात ठेवली। मग आम्हाला निर्वंश व्हायचं आहे या देशासाठी। हे पाहिल्यानंतर कोणत्याही, सरांचे शब्द आहेत, हे पाहिल्यानंतर कोणत्याही प्रामाणिक देशभक्ताची मान उपजत त्यांच्या पायावर ठेवल्याशिवाय राहणार। मित्रांनो, खूप सहन केलात, मला बराच वेळ झाला। पांडेंनी मला ही संधी दिली या नात्याने उभा राहण्याची। काय वाटलं, मी जे काही थोडं बहुत वाचलो या अलीकडच्या वादळानंतर, तसं पाहिजे तर मित्रांनो, मी गेली 50-55 वर्ष अनेक व्यक्तिमत्वावरती मी बोललेलो आहे। गांधी, नेहरू, छत्रपती शिवाजी, फुले शाहू आंबेडकर तर हे माझे दैवत आहेत। त्या सगळ्यावरती मी बोललो। बऱ्याच लोक माझ्या जवळच्या मित्रांनी मला फोन करून विचारले, अरे तू सावरकरांवर बोलणार आहेस? अरे म्हणलं हो। कमाल आहे, सोडून दिलं का आंबेडकर वगैरे? मला सोडायची काय गरज आहे? नाही, एकदम सावरकरांवरच। ही मनोवृत्ती बरोबर नाही। मी का बोललो सावरकरांवर? गेल्या 25 वर्षापासून जे काही चाललेलं आहे हे पाहिल्यानंतर असं कुठेतरी वाटलं की सत्ता स्पर्धेच्या रणधुमाळीमध्ये, मतांतरांच्या रणधुमाळीमध्ये एखादा विभूतिमत्व झाकाळून जाऊ नये, येणाऱ्या पिढ्यांना त्याचा विसर पडू नये, म्हणून मी सावरकरांवर बोललो मित्रांनो। आणि जे काय बोललो मी मनापासून बोललो। मला कोणी काही टीका केला असेल, करणार असतील, मला त्याची खंत नाही, कारण मी जे सांगितलं, इथं आमचे महर्षी आहेत, आमचे मोरे सर, मी साधार बोललो, निराधार काहीच बोललेलो नाही। आणि म्हणून मला कशाची काळजी नाही। एका उद्देशाने, या उद्देशाने मी सावरकरांवर बोललो। आणि ते सावरकरांवर बोललेलं अनेक लोकांना जरा खटकलं की म्हणजे आता तुमचं सावरकरांकडे बीजेपीत जाणार आहात की काही, इथपर्यंत मजल गेले काही लोकांचे। तर मित्रांनो, खूप वेळ तुमचा घेतला, खूप बोलता आलं, खूप बोलायचं राहिलं, तुम्ही सर्वांनी मला सहन केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो। म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलो, गर्दी नाही पण दर्दी माणसं आहेत, एकही श्रोता उठून गेला नाही, ही माझी जमेची बाजू आहे असं मी मानतो। आणि ताईंनी इतकं वेळ देऊन या ठिकाणी ते उपस्थित राहिले, पांडे सरांच्यामुळे आज हा योग घडून आला। तेव्हा परत एकदा सर्वांचे आभार मानून आपली रजा घेतो। जय हिंद, जय हिंद।